तर पहिल्या पानावरती मस्त की व्यवस्थित लिहा सगळ्यांना आता बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. आवाज नाही पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात प्रथम लिहा पार्ट ए भाग पहिला. त्यातल्या सगळ्यांनी पाढे, वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ. पाढे, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ. टेबल्स आपले टेबल्स 2 ते 10 पर्यंतचा पाडा, म्हणजे बेपंच 10 पर्यंतचा नाही, पूर्ण 2 ते 10 पर्यंतचे पाडे. मग 11 ते 20 आणि नंतर काय सांगा 21 ते 30, तेवढे 30 पर्यंत पाडे. वर्ग, वर्गमूळ 1 ते 30 पर्यंत वर्ग, वर्गमूळ सगळं शिकवणार आहे. घन 1 ते 10 पर्यंतच करायचे आणि घनमूळ वगैरे काय असेल तेही शिकवणार आहे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा इथून बेसिकनं चालू करणार. बाकी तुम्ही कोणी मेडिकल केलं असेल, कोणी इंजिनिअरिंग केलं असेल, कोणी BSc वाले असतील, सगळ्यांनी बेसिकपासून करायचं. ठीक आहे. कारण तुम्हाला बेसिकही येत नाही, हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवू शकतो. ते हळूहळू कळेल तुम्हाला, 2-4 दिवसात तुम्हाला बेसिकही येत नाही ते. ठीक आहे. तर सगळ्यात प्रथम आता पाड्यांमध्ये तुमचा जो फर्स्ट, आता मी काय पाडे लिहून देणार नाही, हे पाडे तुम्हाला सेल्फ लिहायचे स्वतःला. ठीक आहे. मग आता त्यामध्ये तुमचं जे फ्रंट पेज आता हे वालं पार्ट ए वालं, सगळ्यांनी फक्त वहीचा स्ट्रक्चर बघायला आता कशा प्रकारे असेल. जे पहिलं पान असेल आपलं, पहिलं पान नाव लिहायला सोडलं असेल ना, हां, मग त्याच्या पुढचं जिथून सुरू केलं ते पान. तर आता तुम्ही लोकांनी सध्या टायटल टाकलं बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स पार्ट ए असेल, खाली ते टायटल टाकून दिलं, हे जे काय असेल ते. मग त्यामध्ये आता जो काय इथला जो काय सेक्शन राहिला आहे, त्यामध्ये तुम्ही लोकांनी आता 2 भाग करायचे. त्या 2 भागामध्ये आता नाही लिहायचं, हे उद्या येताना लिहून आणायचं आहे. इथं बेचे पाडे 2चा, 3चा, 4चा, 5चा असे कुठपर्यंत 10 पर्यंत, हे सगळे पाडे इथे कंप्लीट करायचे 2 पासून 10 पर्यंत. म्हणजे बेपंचे 10 पर्यंत नाही, पूर्ण पूर्ण कळते ना सगळ्यांना. आणि त्यानंतर नेक्स्ट त्याखाली मग 11चा पाडा, 12चा पाडा, 13चा पाडा असे कुठपर्यंत 20 पर्यंत. हे सगळे पाडे तुम्ही लोकांनी स्वतः बनवून स्वतः लिहून आणायचे. ठीक आहे. कॅल्क्युलेटरमध्ये करत बसला तरी चालतंय, फक्त गडबड करून ठेवू नका. आणि त्यानंतर हे तुमचं पहिलं पान वहीचं, याच्या पाठीमागचं जे बॅक पेज असेल, सेकंड पेज, आता त्या सेकंड पेजवरती स्ट्रक्चर बघा. हे तुम्ही रिकामं सोडणार बरं. आता पहिलं पान सगळे रिकामं सोडा सगळ्यांनी. इथं 2 ते 10 पर्यंतचे पाडे, इथं 11 ते 20 पर्यंतचे पाडे तुम्ही लिहून आणायचे बरं उद्या येताना. आणि दुसऱ्या पानावरती जो काय हाफ सेक्शन आहे वरचा, त्या हाफ सेक्शनमध्ये वरती 21चा पाडा, मग 22चा पाडा, मग 23चा पाडा, असं कुठपर्यंत सांगा लवकर, 30 पर्यंत असे सगळे पाडे तुम्ही लोकांनी इथे लिहिणार. ठीक आहे. तर आता हे तुम्ही लिहायचं आहे, हे तुम्ही लिहायचं आहे, इथलंही तुम्ही लिहायचं आहे. पाडे येत नसेल तर त्याची झेरॉक्सही तुम्हाला द्यायला तयार आहे मी, पण किमान तुम्ही ट्राय करावं कॅल्क्युलेटरमध्ये. क्लिअर सगळ्यांना? काय करायचं इकडे बघा. आता एक बेचे 2 ते 10 पर्यंत, 11 ते 20 एका पानावर झालं. दुसऱ्या पानावर पाठीमागच्या बाजूला 21 ते 30 पर्यंत. आणि मग हा जो सेक्शन राहिला आहे, ह्या सेक्शनमध्ये तुम्ही लोकांनी आता लिहायचं आहे. वर्ग आणि घन सिलेक्टेड फक्त आपण करणार. यामध्ये तुम्ही लोकांनी आता वहीमध्ये बघा, पाठीमागच्या पानावर घ्या, पान पलटा, सेकंड पेजला या. आणि ह्या सेकंड पेजला तुम्ही लोकांनी इथं ऐका कसं ते 4 कॉलम कसे बघा. इथे 1 कॉलम, इथं दुसरा कॉलम, इथं तिसरा कॉलम, असे 3 कॉलम असतील. आणि इथं असेल अजून एक चौथा कॉलम. ठीक आहे. एकदम तेवढी जागा सोडून परफेक्ट कॉलम्स बनवून घ्या. इथं आपण लिहिणार आहोत वर्ग आणि इथे लिहिणार आहोत घन. हे सगळं आता मी जे बारीक करून दाखवले, अख्ख्या बोर्डला झूम करून आता लिहिणार आहे पलीकडे मी. ठीक आहे. कॉलम्स किती बनवायचे? फक्त 4. म्हणजे फक्त स्ट्रक्चर बघून घ्या. तुमच्या वहीच्या पानावरती सेकंड पेजला हे वर्ग 1 ते 30 पर्यंत मी इथे लिहून देणार. 1 ते 10, 11 ते 20 आणि 21 ते 30. ज्याला येत असेल त्याने डायरेक्ट लिहू शकता, पण मी सांगत जाईल एक एक वर्ग. त्यानंतर घन 1 ते 10 पर्यंत इथे लिहिणार आहेत आपण. ठीक आहे. तर आता वहीच्या दुसऱ्या पानावर या. दुसऱ्या पानाचा जो अर्धा सेक्शन आहे, त्या अर्धा सेक्शनमध्ये, आणि मग ते सगळं लिहून देतो मी आता तुम्हाला. ठीक आहे. रेडी? चला आता मग टायटल त्यामध्ये 4 कॉलम्स केले तुम्ही लोकांनी ना. त्या 4 कॉलममध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण स्क्वेअर्स बघूया, म्हणजे वर्ग. स्क्वेअर्स, वर्ग म्हणजे काय हे क्लिअर करा पहिलं. वर्ग म्हणजे क्लासरूम. वर्ग म्हणजे त्या संख्येचा किती वेळा गुणाकार? 2 वेळा गुणाकार. बरं मी तुम्हाला विचारलं 4चा वर्ग किती, कसं काढणार सांगा? 4 गुणिले 4, 4 चौक किती सांगा लवकर? 16. बरं मला सांगा आता 9चा वर्ग म्हणजे काय? 9चा वर्ग 9 गुणिले 9, 9 9 81. सगळं बेसिक आहे. पाडे फक्त बे ते 10 पर्यंत पाडायला तरी बस होते आपल्याला. ठीक आहे. मग जर तुम्हाला विचारलं गेलं 12 गुणिले 12, तर 12चा पाडा जरी येत नसेल तर कमीत कमी तुम्ही ते असं गरीबासारखं 12चं नाही का 2 ने गुणायचं, परत 2 ने 1ला गुणायचं, तसंही करू शकता. पण एवढे वाईट अवस्था नाही झाली पाहिजे आपली. आपले 1 ते 30 पर्यंत आपल्याला पाडे ह्या एका महिनाभरात पाठ करायचे. 1 महिना केला तरी चालतं, काही विषय नाही आहे. ठीक आहे. आणि मग आता वर्गमध्ये सगळ्यात पहिलं व्यवस्थित बघून घ्या आता काय ते. तर वर्गमध्ये बेसिक बघा, स्क्वेअर्समध्ये जे काय पहिल्यांदा आपण 1 ते 10 पर्यंतचे वर्ग ते पहिल्या कॉलममध्ये लिहितोय, लक्षात घ्या.
तुम्ही लोकांनी वर्गामध्ये कॉलम्स करतायत टोटल बघा किती काय ते. हा पहिला कॉलम असेल आपला इथला फर्स्टवाला 1 ते 10 साठी, सेकंड कॉलम असेल इथला आपला 11 ते 20 साठी, आणि तिसरा कॉलम असेल आपला किती बाबांनो 21 ते 30, आणि मग तो साईडचा जो कॉलम आहे इकडचा चौथा कॉलम तुमचा तो कशासाठी सांगा लवकर, घनासाठी आहे. इथं घन असणार आहेत. ठीक आहे. तर आता सगळ्यांनी पहिल्या कॉलममध्ये इथं लिहायचं आहे, लिहा एकाचा वर्ग. लिहिताना असं दाखवा, वर्ग डोक्यावर लिहितात 2. ठीक आहे. एकाचा वर्ग बरोबर 1 लिहायला घ्या सोबत, आणि ज्याला येतंय त्यांनी 1 ते 30 पर्यंत सगळं स्वतःच लिहून घ्यायचं, काय टेन्शन नाही. बाकी सर्वसामान्य जनता माझ्यासोबत लिहा. एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, तुम्ही बोलू शकता सांगू शकता, बोला. 4चा वर्ग 16, याने काय होतं ते लक्षात राहतं आपल्या फास्ट बोलत बोलत बोलत. बोला 4चा वर्ग 16, मग त्यानंतर 5चा वर्ग 25. ठीक आहे. पहिले 5 सगळ्यात बेसिक, यात काही गडबड नाही. एकाचा वर्ग 1 हे लिहून घ्या फटाफटा. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. त्यानंतर 6चा वर्ग 36, नेक्स्ट 7चा वर्ग 49, साती साती असं म्हणायचं मनामध्ये, 6 6 36, साती साती 49 असं बोलून सांगायचं मला ते. ठीक आहे. मग 8चा वर्ग 8 8 64, 9चा वर्ग 9 9 81, घ्या लिहून पटापट. आणि सगळ्यात सोपं असतं 10 वालं म्हणजे शून्यावालं. 10चा वर्ग काय 100. एकाचा वर्ग 1, 2चा 4, 3चा 9, 4चा 16, मग 25, मग 36, मग 49, 64, 81 आणि 100. आज या क्षणी इथं तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंत तरी पाठ करायचे बरं आज, जे तुम्हाला येत असतील असं कधी कधी वाटतं आम्हाला पण. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड नंबरच्या कॉलममध्ये आता हे 1 ते 10 पर्यंत केलं आपण. आता सेकंड कॉलममध्ये यायचं, इथे लिहायचं सगळ्यात पहिल्यांदा 11चा वर्ग किती माहिती आहे का, बोला 121. नंतर वर्ग काढायचा कसा, गुणाकार कसा करायचा सगळं शिकवणार आहे बरं मी. मग 11चा वर्ग 121, नेक्स्ट त्याच्यानंतर लिहा सगळ्यांनी 12चा वर्ग 144, नेक्स्ट त्यानंतर 13चा वर्ग 169. ज्याला एखाद्याला असं काय वाटतं गडबड वगैरे त्यांनी कॅल्क्युलेटरमध्ये त्याला 2दा गुणा वाटलं तर 13 गुणिले 13 आणि लिहून घ्या लगेच. नेक्स्ट 14चा वर्ग 196, त्यानंतर 15चा वर्ग 225, लिहा फटाफट. चला 11चा वर्ग 121, 12चा 144, 13 169, 14 196, 15 225. नेक्स्ट 16चा वर्ग 256, ग्रेट. त्यानंतर 17चा वर्ग 289. आरामातल्या, काही गडबड नको, आकडे मागे पुढे करू नका काहीच. नंतर परत चुकीचे लिहितात बाहेर जाऊन सांगतात मास्तरने शिकवलं होतं म्हणून, बघून लिहा व्यवस्थित ते. 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, त्यानंतर 18चा वर्ग बोला 324, ग्रेट 324. त्यानंतर मग 19चा वर्ग 361, 19चा वर्ग 361, आणि सगळ्यात सोपं शेवटचं 20चा वर्ग बोला 400. ठीक आहे. परत एकदा रिपीट करतो 16 पासून. 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, लिहिलं का. त्यानंतर 20चा वर्ग किती बरं 400. आता 21 पासून 30 पर्यंत लिहा. सगळ्यात प्रथम 21चा वर्ग 441, नेक्स्ट 22चा वर्ग 484, लिहा. 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 484. त्यानंतर नेक्स्ट 23चा वर्ग 529, ग्रेट. 23चा वर्ग 529. त्यानंतर 24चा वर्ग 576, लिहा 576. आराम, आता गडबड नको आहे. परत सांगतोय 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 484, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576. नेक्स्ट 25चा वर्ग 625, लिहा 25चा वर्ग 625. त्यानंतर 26चा वर्ग 676, लिहा 26चा वर्ग 676 झालं. त्यानंतर 27चा वर्ग 729, 27चा वर्ग 729, डन. त्यानंतर नेक्स्ट 28चा वर्ग 784. हे थोडंसं लक्षात राहत नाही, जड जातं इथून 26 पासून पुढे व्यवस्थित बघा ते. 26चा वर्ग 676, 27चा वर्ग 729, 28चा वर्ग 784. त्यानंतर मग 29चा वर्ग 841, 841, 29चा वर्ग 841, आणि शेवटचा 30चा वर्ग बोला फटाफट 900, जो सोपा असतो सगळ्यात. तर तुम्ही 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठच करणे ह्या 1 दिवसामध्ये, उद्यापर्यंत पाडेबिडे तुम्ही महिनाभरात पाठ करा, काय प्रॉब्लेम नाही. पण वर्ग आणि ॲटलिस्ट 1 ते 10 पर्यंत सगळ्यांना येत असतं, कारण हे सगळे बेच्या पाड्यामधले बघा ना. 3 त्रिक 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 शेवटला 10 10 100. 10च्या पाड्याच्या पुढे जातच नाही ते. हा, इथून पुढे फक्त जर असं ते 11च्या पाड्याच्या पुढे जातं, मोठं जातं एकदम. ठीक आहे. असो, आता घन. घन म्हणजे संख्येचा किती वेळा गुणाकार. मी एक डेमो द्या फक्त, मला सांगायचं एकाचा घन म्हणजे कसं लिहिलं जाईल.
कसं लिहिलं जाईल? 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1 गुणिले 1 1 1 आणि परत 1 1 काय सांगा 1 बरोबर का 3 येईल नाही ना हां बरं. त्यानंतर समजा तुम्हाला म्हटलं 2चा घन बोला 2चा घन काय 2 गुणिले 2 गुणिले 2 इथं वरती डोक्यावर जी काय पॉवर दिली जाईल ना त्याला तेवढ्या वेळा तिला गुणायचं ठीक आहे. 2 दुने 4 4 दुने किती बरं 8. मग तुम्हाला लोकांना समजा एक 5चं विचारलं 5चा घन बोला 5 गुणिले 5 गुणिले 5 पाचा पाचा 25 आणि 25 पाचा 125 हे अशा प्रकारे जाईल ठीक आहे. आकडे वाढत जातील मी लिहून देतो लिहा घनमध्ये या सगळ्यांना आता डोक्यावरती फक्त 3 लिहायचं बरं आता लिहा घनमध्ये इथे लिहिलं घन सगळ्यांनी शेवटच्या पट्टीमध्ये हा चौथा कॉलम वेगळा आहे. पहिले 3 कॉलम हे वर्गांसाठी होते क्लिअर का. आता चौथा कॉलम घनांसाठी आहे. त्यामध्ये एकाचा घन बरोबर 1 नेक्स्ट 2चा घन बरोबर 8 त्यानंतर मग नेक्स्ट 3चा घन बरोबर 27 झालं. नेक्स्ट 4चा घन बरोबर 64 झालं. 5चा घन बरोबर आत्ताच काढला 125. नेक्स्ट 6चा घन बरोबर 216 परत सांगतो एकाचा घन 1 2चा घन 8 3चा घन 27 4चा घन 64 5चा घन 125 6चा घन किती 216 त्यानंतर 7चा घन 343 343 झालं. नेक्स्ट 8चा घन 512 8चा घन 512 डन. त्यानंतर 9चा घन 729 परत ऐकाल 5चा घन 125 6चा घन 216 7चा घन 343 8चा घन 512 9चा घन 729 आणि शेवटचं 10चा घन किती बरं 1000 मी फक्त लिहून दिलं अजून काहीच नाही शिकवलं. आता शिकवायला आता सुरू करणार ठीक आहे. मग आता पुढच्या पानावरती आहे नवीन पानावरती चॅप्टर तोच चालू आहे एकच आपण पार्ट ए मध्ये बेसिक ऑफ मॅथमॅटिक्सच्या पहिल्या धड्यामध्ये आपण त्यातल्या आत्ता शिक आपण पहिलं पान सोडलं पाड्यांसाठी दुसरं पान अर्ध सोडलं आपण पाड्यांसाठी आणि मग दुसरं पानात अर्ध काय लिहिलं आपण आता अरे काय लिहिलं बोला वर्ग आणि घन लिहिले. वर्ग किती ते कितीपर्यंत लिहिले आपण 1 ते 30 पर्यंत. घन किती ते किती लिहिले आपण सांगा 1 ते 10 पर्यंत ठीक आहे. हे आपल्याला पाठ करायचं आहे बरं लक्षात घ्या पाठ करायचं आपल्याला ठीक आहे. आता नवीन पानावर या आणि त्यात एक फक्त पॉईंटला सगळ्यांनी वर्ग काढण्याची पद्धत किंवा वर्ग करण्याची पद्धत काही पद्धती तुम्हाला सांगतो बेसिक पद्धती वगैरे ते तुम्ही काय वापरावंच असं काही नाही आहे आपल्यावर ते रेडी. आता संख्यांचा वर्ग कसा काढतात ते क्लिअर करतो सगळ्यांनी. हे बघा काही नाही तर आपलं गरीबाचं एक मेथड माहिती आहे तुम्हाला. उदाहरण विचारलं मी इकडे बघा सगळ्यांनी 52 आहे 52चा वर्ग काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे 52चा वर्ग. शेवटी हे बघा काहीच येत नाही आपल्याला तर आपण एक काम करू शकतो 52 गुणिले 52 करू शकतो ना. वर्ग म्हणजे दोनदा गुणायचं असतं. मग आपल्याला गरिबी माहिती आहे गरिबी काय सांगा आपल्या 2 दुने 4 बरं 5 दुने असंच ना 2 पंचे 10 इथे 10 आलं 104 झालं. मग आपण एक शून्य घेत असतो इथे लहानपणापासून बरोबर. 5 दुने किती 10 चालं 1 बरं 5 5 25 25 आणि 1 किती सांगा 26. हे अशा प्रकारे यांची फक्त बेरीज करायची. इथे किती आला सांगा 4 0 0 0 6 ने किती 7 इथला 2 उत्तर काय आलं 2704 आलं ठीक आहे. म्हणजे 52चा वर्ग केला 2704. मग फक्त अजून काय ह्यात फक्त यात अर्धा वेळ फक्त वाचतो कुठली मेथड वाहते 52 असतो त्या 52 मध्ये 2 भाग करतात 2चा वर्ग किती सांगा 4 मग त्या दोघांचा गुणाकार सांगा बोला ना 5 दुने किती 10 10ची दुप्पट करा 20चा 0 हातचा किती गेला 2 5चा वर्ग 25 आणि 2 किती बरं 27. याने फक्त काय होतं त्यातलं फक्त 5 सेकंद वाचतात लय मोठा तीर नाही मारला ह्यांनी कुठलं क्लिअर काय ते. मग अजून काही लोक असं सांगतात ते लिहिताना बघा ते 52 असेल ना तर ते 52चा वर्ग मी सांगणार आहे सगळं टेन्शन मी पळवतोय फक्त फास्टमध्ये कारण पुढे काय घेणार आहे ते आधीच सांगतोय कळते. मी सगळं डिटेलमध्ये लिहून देणार ते पण तुम्हाला खरंच त्याची गरज नाही काहीच येत नाही. शेवटला तर दोनदा गुणायचं आणि वर्ग काढायचा कळते ना सगळ्यांना. समजा 52 असेल तर 52 मध्ये मग काय करतात ते लोक त्या 2चा वर्ग करतात. 2चा वर्ग किती सांगा लवकर 4 तो 4 म्हणजे त्याला लिहिताना 2 डिजिटमध्ये लिहितात ते 0 4 काही लोक सांगतात कसे सांगतील काही विषय नाही. मी तुम्हाला माझ्या मेथडने सांगेल याचे 2 भाग करायचे 2चा वर्ग किती बरं 4 मग 5 आणि 2चा गुणाकार करा 5 दुने 10 त्याला डबल करा 20 त्या 20चा 0 इथे लिहितात हातचा किती गेला सांगा 2 आणि मग 5चा वर्ग 25 25 आणि 2 किती सांगा परत 27. हे अशा प्रकारचं आहे. आता आपण ते थोडंसं बेसिकपासून चालू करू क्लिअर सगळ्यांना. तर समजा तुम्हाला लोकांना आता इथे 11 मी 2-3 क्लिअर करून सांगतो तुम्हाला पहिले काही लिहू नका तुम्ही प्लीज थांबा.
असं कोणत्याही 2 अंकी संख्येचं लिटरली 3 अंकीचाही काढता येतो, पण गरज नाही आहे बरं. ठीक आहे, फक्त सांगतो क्लिअर, फक्त मेथड तुम्हाला माहीत असावी. बघा लक्षात द्यायचं, समजा 11 असेल, 11 सुरुवातीला पहिले 3-4 पहिले 1-2 काढायचे नाहीत, नंतर हळू काढायला लागेल ना, बघून घ्या. ते 11 असेल, 11 मध्ये 2 डिजिट आहेत, कोणते कोणते? 1 आणि 1, उजवीकडे 1 डावीकडं 1, बरोबर ना. एकक स्थानी 1 आणि दशक स्थानी पण काय सांगा, एकच आहे. तर 1 आणि 1 असे 2 डिजिट आहेत. त्याच्यामध्ये मला सांगा ह्या अलीकडच्या ह्या एकाचा वर्ग सांगा. एकाचा वर्ग किती? 1, त्याचा वर्ग इथे लिहिला मी. आता ऑलरेडी 1 ते 10 पर्यंत वर्ग आपल्याला माहिती आहेत. बरं, मला एकाचा वर्ग सांगा बरं. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 4चा वर्ग 5, 6, 7, 8, 9, 10, बस तेवढंच आलं पाहिजे. सांगा मग एकाचा वर्ग किती? 1. मग ह्या दोघाचा गुणाकार सांगा. 1 1 1 फिक्स, त्याला डबल करा 2, तो डबल करून इथे लिहायचा. काय करून? डबल करून इथे लिहायचा. आणि ह्या अलीकडच्या एकाचा वर्ग किती सांगा लवकर? 1, त्याला इथे लिहा 121 झालं ते. असंच समजा आपण आता दुसरी संख्या लिहू ना कोणीचा, मी डबल सांगणार आहे परत ते 12. 2 भाग केले आपण, ह्या 2चा वर्ग सांगा. 2चा वर्ग 4 इथे लिहायचा. ठीक आहे, मग 2 आणि 1चा गुणाकार सांगा. बे 1 बे, मग त्याला डबल करा 4, तो परत इथे म्हणजे डबल करूनच लिहायचं मध्ये तिथं. क्लिअर सगळ्यांना? आणि मग अलीकडच्या ह्या एकाचा वर्ग बोला 1 झाला 144. ठीक आहे, मग समजा इथे 13 आला असता, तर 13 साठी काय करणार बघा, पार्टिशन केलं. इथं एक संख्या आहे 3चा वर्ग बोला. 3चा वर्ग 9 मी इथे लिहून टाकला. मग 3 आणि 1चा गुणाकार 3 1 3, त्याची डबल करायची 6. बघा 3 1 3 आणि 3ची डबल काय सांगा 6. आणि अलीकडच्या एकाचा वर्ग 1 169 येते. मग आता थोडंसं काहीतरी हातचा बिचा उसना बिसना यायला लागला, म्हणजे काहीतरी एक्स्ट्रा इथे 2 डिजिटची संख्या येते. मग एकक सण ते ठेवतात, बाकीच्या डोक्यावर लिहितात, माहिती ना सगळ्यांना ते. मग आत्तापर्यंत हे तिघं बेसिक होते. समजा तुम्हाला 14 याचं विचारलं गेलं, तर 14चं बघा काय, त्यात काही तुम्हाला हातचा बिचा येणार. आता कसं ते बघा. आता 2 भाग केले, 4चा वर्ग बोला. 4चा वर्ग 16. 16 अख्खा लिहितो का आपण? लहानपणापासून लिहित नाही आपण, असं कधीच नाही. आपण ते जे काही येतं ना 2 आकडी 3 आकडी, त्यातलं एकक स्थान आपण इथे लिहित असतो, आहे का नाही? बरोबर का? तेवढे संस्कार केलेत आपल्या मास्तरांनी आपल्यावरती, बरोबर का? सांगा 4चा वर्ग 16चा 6 आणि हातचा 1, हे अशा प्रकारे लिहायचं त्याला. क्लिअर? आणि मग आता 4 आणि 1चा ह्या 4 आणि ह्या 1चा गुणाकार बोला. 4 1 4, त्याला डबल करा 8 8, आणि तो जो हातचा आला ना वरती, आता 8 आणि 1 किती सांगा 9. म्हणजे काय करायचं, पहिली प्रोसेस करून घ्यायची आणि मग हातचा मिळवायचा. तो पण हातचा नाही मिळवायचा तो. ठीक आहे, परत सांगतो ऐका, फिरसे परत ऐका सगळ्यांनी. 4चा वर्ग बोला. 4चा वर्ग 16चा किती सांगा 6, हातचा किती गेला 1, हे डोक्यात ठेवा सगळ्यांनी. मग 4 आणि ह्या 1चा गुणाकार 4 1 4, त्याची डबल करा 4 2 किती 8 8, आणि तो 1 9, म्हणजे हातचा नंतर मिळवायचा, कॅरी नंतर फॉरवर्ड करायची. ठीक आहे, आणि अलीकडच्या ह्या एकाचा वर्ग किती सांगा 196. क्लिअर आहे सगळ्यांना? असंच समजा 15ला, ॲक्च्युली 15 वाल्यांची म्हणजे शेवटच्या 5 वाल्यांची दुसरी मेथड एक, पण त्या मेथडनं नंतर बघूच आपण असं पण. ठीक आहे, पण आता ह्या मेथडने हे जमते का ते बघायचं आपल्याला. आता 15 मध्ये आता 2 भाग केले, 1 आणि काय सांगा 5. 5चा वर्ग बोला. 5चा वर्ग 25. 25चा इथे किती 5, हातचा किती गेला 2, आणि ह्या दोघाचा गुणाकार 5 1 डबल करा. बघा पहिला गुणाकार करायचा, त्याला डबल करायचं, आणि मग तो हातचा मिळवायचा. तो पण हातचा मिळवायचा नाही बरं, लक्षात घ्या. परत सांगतो ऐका, 5 1 5, त्याला डबल करा, डबल 5 दुने 10 10 आणि 2 12चं. आता 2 आकडे आले, परत 2 इथे लिहायचं, आणि हातचा वर किती आला सांगा. कॅरी प्रत्येक स्टेपला पुढे फॉरवर्ड करायची. क्लिअर सगळ्यांना? प्रत्येक स्टेपला हातचा पुढे ॲड करून टाकायचा. मग आता अलीकडच्या एकाचा वर्ग आणि तो 1 2, कळते का सगळ्यांना? परत सांगतो. ठीक आहे, परत ऐका सगळ्यांनी. 15 होतं, 2 भाग केले, 1 आणि 5 असे 2 भाग झाले. 5चा वर्ग सांगा. 5चा वर्ग 25चा 5 लिहिला, हातचा किती आला डोक्यावर 2 आला. मग 5 आणि ह्या 1चा गुणाकार 5 1 5, त्याला डबल करा 10 10 आणि 2 12चं इथं 2 लिहायचं, हातचा किती गेला 1 आला. आणि मग अलीकडच्या ह्या एकाचा वर्ग 1 आणि तो 1 225. क्लिअर सगळ्यांना? असंच 16चं बघा आता एकदा, याचं एक क्लिअर होऊन जाईल. मग आता मग 16चे 2 भाग केले, 6चा वर्ग बोला. 6चा वर्ग 36चा किती 6, हातचा किती गेला सांगा 3. बरं 6 1 6 डबल 12 12 आणि 3 15चा 5, आणि हातचा किती आला 1. बरं अलीकडच्या एकाचा वर्ग 1, तो वर्ग करायचा, मग त्यामध्ये कॅरी ॲड करायची. म्हणजे 1चा वर्ग 1 1 आणि 1 2 256. हे क्लिअर आहे का? चला स्टार्टिंगपासून परत अशा आपण एक 8-10 सोडून घेऊ फटाफट, चालेल ना? म्हणजे एक मेथड क्लिअर होऊन जाईल आपल्याला. फक्त एक मेथड म्हणून बाकी 3 आकड्यांचं 4 आकड्यांचं वगैरे ठीक आहे बघू, पण याच मेथडला सगळीकडे वापरायचं नाही, गरज नाही आपल्याला. ठीक आहे, आणि असे 2दा गुणाकार केला तरी उत्तर येतात. रेडी सगळेजण? काय स्टेप लिहायची गरज नाही, मी तुम्हाला डायरेक्ट लाईव्हमध्ये सांगतो. इकडे बघा, लिहा माझ्यासोबत. 1 नंबर टाका. नंबर नाही टाकला तरी चालतो, नंबर टाकला तरी चालतो, काही विषय नाही. ठीक आहे, आपली वही, आपण काही करायचं.
होऊ दे खर्च. ठीक आहे. 11 11 2 भाग करा. 2 भाग करताना मधून एक असं काहीतरी कलर चेंज करून अशी लाईन ड्रॉ करून टाका. पार्टीशन. भैया ये दीवार तुटती क्यों नहीं है, बरोबर ना. अंबुजा सिमेंट से जो बनी है. ठीक आहे. हां, ब्रँड अँबॅसेडर. कोणाचं काय नाही रे, कोण रुपये देत नाही कोण. इकडे बघा चला. हा, या एकाचा वर्ग बोला. या एकाचा वर्ग बोला. बोला पटापट. एक. बरं ह्या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 1. 1 गुणिले 1 एकच. त्याला डबल करा. बोला. डबल केला किती आला? 2. इथे 2 आला. मग अलीकडच्या एकाचा वर्ग बोला. 1. 121. सुरुवात झाली. चला फटाफट. अलीकडच्या एकाचा वर्ग 1. लिहा फटाफट चला. अलीकडच्या ह्या एकाचा वर्ग 1. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार 1 1 1. त्याला डबल करायची. किती आला सांगा? 2. आणि अलीकडच्या एकाचा वर्ग 1. माझ्या सोबत लिहा. मी लिहून झाल्यानंतर लिहू नका बरं, काहीच कळायचं नाही तुम्हाला लोकांना. नेक्स्ट. आता 12 आल्या. 12 मध्ये 2 भाग करा फटाफट. उसनं बिसनं काही जात नाही, हातचा काही जात नाही. 2चा वर्ग बोला. 2चा वर्ग किती? 2चा वर्ग 4. मग ह्या दोघांचा गुणाकार बे 1 बे. त्याला डबल करा. 4 आला. अलीकडच्या एकाचा वर्ग 1. 144. त्यानंतर साईडला आल्यानंतर 13. 2 भाग केले 13चे मस्तपैकी. सांगा ह्या 3चा वर्ग. 3चा वर्ग 3चा वर्ग 3चा वर्ग किती? 9. त्यानंतर 3 आणि 1चा गुणाकार 3 1 3. त्याला डबल करा मनामध्ये बोला. 6. मग अलीकडच्या एकाचा वर्ग 1. नेक्स्ट. आता हातचा बीचा येणार बरं. आता हातचा येईल. आता 14. 14चे 2 भाग करायचे. केले का? मग आता अलीकडे 4 आहे. 4चा वर्ग बोला. 4चा वर्ग 16. 16चा इथे किती लिहू सांगा? 6. हातचा किती गेला? 1. क्लिअर आहे का सगळ्यांना? मग आता इकडे ऐका सगळ्यांनी. 4 आणि इकडचा हा जो 1 आहे ना, दोघं डिजिट एकमेकांमध्ये, यांचा गुणाकार करायचा बरं. 4 1 4. डबल करा. 8 8 आणि तो 1 9. परत सांगतो ऐका. या दोघांचा गुणाकार केला. पहिल्यांदा 4चा वर्ग केला 16. 16चा 6 लिहिला. 1 वरती डोक्यावर लिहिला. मग 4 आणि 1चा गुणाकार केला. 4 1 4 4 आणि त्याला डबल केलं बोला. 8 8 आणि तो 1 किती? 9. आणि अलीकडच्या एकाचा वर्ग 1. नेक्स्ट 15. चला बोला पटापटा. ह्या मेथडने सांगायचं. 15चा बोला. 5चा वर्ग बोला. 5चा वर्ग 25. 25चा 5 लिहा. हातचा 2 आला वरती. करेक्ट का? मग त्यानंतर 5 आणि 1चा गुणाकार 5 1 5. त्याला डबल करा. 10. 10 आणि 2 किती? 12चा इथं 2. हातचा किती गेला? 1. बरं ह्या एकाचा वर्ग 1 आणि तो 1. 16. 2 भाग केले. सांगा 6चा वर्ग. 6चा वर्ग 36. 36चा इथे किती सांगा? 6. माझ्या सोबत लिहा प्लीज. 6चा वर्ग 36चा इथे 6. हातचा किती गेला सांगा? 3. बरं ह्या दोघांचा गुणाकार 6 1 6. त्याला डबल करा. 12. 12 आणि 3 15चा 5. हातचा आला 1. बरं इथे एकाचा वर्ग काय? 1. आणि तो 1 किती? 2. 256. नेक्स्ट 17. 2 भाग करायचे. 17 मध्ये इकडे बघा, लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी. 7. 7चा वर्ग बोला फटाफट. 7चा वर्ग 49चा इथे किती? 9. हातचा किती गेला सांगा? तो 4. बरं 7 आणि 1चा गुणाकार 7 1 7. त्याला डबल करा. 14. 14 आणि 4 किती? 14 आणि 4 18. हातचा आला 1. 8 इथे लिहायचा. हातचा डोक्यावर लिहायचा इथे वरती. बरोबर. आणि इथल्या अलीकडच्या एकाचा वर्ग 1 आणि तो 1 किती? 2. नेक्स्ट 18. बोला फटाफट. 8चा वर्ग. 8चा वर्ग 64चा किती सांगा? 4. हातचा आला किती सांगा? 6. 8 आणि 1चा गुणाकार 8 1 8. डबल 16 आणि 6. 16 आणि 6 किती? 22चा इथे किती? 2. आणि हातचा किती गेला? 2. हे विसरू नका. आणि मग अलीकडच्या एकाचा वर्ग 1 आणि 2 आणि 1 किती सांगा? 3. तो 324 झाला. आणि मग 19च्या संदर्भात 2 भाग केले. 2 भागामध्ये चला फटाफट रेडीन सगळेजण. सांगा 9चा वर्ग. 81चा इथे किती? 1 आणि हातचा किती गेला? 8. बरं 9 आणि 1चा गुणाकार 9 9 1 9. त्याला डबल करा. 18. 18 आणि 8 18 आणि 8 26. येतं ना? जमतं ना? हां. मग 26चा 6. हातचा आला 2. बरं एकाचा वर्ग 1 1 आणि तो 2 3.
बाकी 20चं याने करायची काही गरज नाही, तरी करून दाखवतो. लिहू नका तुम्ही, फक्त इकडे बघा. 20 असेल ना, काही नाही. शून्याचा वर्ग किती रे? शून्याचा वर्ग शून्य. शून्य गुणिले 2, अरे बोला ना, शून्य. शून्याची डबल शून्य, आणि मग 2चा वर्ग 4. कशाला कुठं नाही करायचे? 20चा वर्गला शून्य दोनदा लिहायचं आणि 2चा वर्ग 4. याने करू नका ते, ठीक आहे. कुठेही काही करायचं नाही. मग आता काही आदल्यामधल्या आपण काही संख्या 2-2 अंकीच्या बघूया. आता काय तर त्यात तुम्ही आता लिहा सगळ्यांनी 24 नंबर. नेक्स्ट पुढचं जे काय असेल तो नंबर टाका आणि 24 घ्या. 24चा वर्ग करून दाखवायचा या मेथडने मला. 24चा वर्ग बोला. 4चा वर्ग, 4चा वर्ग, 4चा वर्ग 16, 16चा 6, हातचा आला 1. कळते ना सगळ्यांना? बरं, 4 दुने 8, 8ची डबल 16 आणि 1 किती? 16 आणि 1 किती? 17, 17चा 7, हातचा आला 1. बरं, 2चा वर्ग 4 आणि 1 किती? 5, 576 करेक्ट आहे. त्यानंतर मग आणखीन एक घ्या आता 27. 27 2 भाग करायचे आणि सुरू करायचे. चला सेम 27 मध्ये 2 भाग केले. 27चा ह्या 7चा वर्ग सांगा. 7चा वर्ग 49चा किती? 9, हातचा आला 4. बरं, 7 दुने 14, 14ची डबल 28 आणि 4 काउंट करायचं. बोला 32 का? 32चा किती? 2, हातचा आला 3. त्यानंतर ह्या 2चा वर्ग 4, 4 आणि 3 7, 729 करेक्ट आहे. झालं. नेक्स्ट 32चं करू नका. 32 2 भाग केले सांगा. 2चा वर्ग, 2चा वर्ग 4, काही हातचा बिचा काहीच नाही याच्यामध्ये. बरं, 3 दुने 6, 6ची डबल 12चा इथे 2, हातचा आला 1. बरं, अलीकडच्या 3चा वर्ग 9, 9 आणि 1 किती? 10, 1024. क्लिअर आहे. त्यानंतर मग नेक्स्ट आता या सगळ्यांनी 56 56 2 भाग केले. चला पटापट. 6चा वर्ग, 6चा वर्ग किती सांगा लवकर? 36, 36चा किती? 6, 36चा इथे 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 किती? 6, हातचा आला 3. बरं, 6 पंचे 30, 30ची डबल 60, 60 आणि 3 63चा 3 आणि हातचा आला 6. त्यानंतर 5चा वर्ग 25 आणि 6 31, 31 36. ते काही लोक ते लिहिताना असं दाखवतात बघा, ते 56चा वर्ग आहे ना बघा, 56चा वर्ग असं दाखवतात. 6चा वर्ग किती रे? बोला ना. 6चा वर्ग किती? 36. मग ते 36 इथे लिहिणार मस्तपैकी. 5चा वर्ग किती? 25ला इथे लिहिणार, ठीक आहे. आणि मग काय करणार सांगा? 6 पंचे 30, 30ची डबल काय? 60, 60 आहे ना 60. इथून एक घर सोडतात आणि 60ला असं इथे लिहितात आणि मग ह्या दोघांची बेरीज करून दाखवा. इथे 0 टाकतात, इथे 0 टाकतात. असं क्लिअर का? कसं बनतं बघा. 6चं इथं 6, 3चं इथं 3. बरं, 6 आणि 5, 6 आणि 5 11, हातचा आला 1, 2 आणि 1 3. मग हे काय ते काय दोन्ही एकच आहे. ते बघायला वेगळं वाटतं, भारी वाटतं. हे पण भारीच आहे, ठीक आहे. बरं, आणि असं आहे बघा, गोरगरीब जनतेसाठी जर काही येत नसेल आपल्याला तर 56 गुणिले 56. झेडपी महानगरपालिका जिंदाबाद. काय टेन्शन घ्यायचं नाही. फक्त 2 3 4 5 सेकंद जास्त लागतील, पण यायचं ते येणारच आहे, ठीक आहे. आणि मग बेसिक तर आपल्याला आलंच पाहिजे काही झालं तरी. आणि ह्याचा अर्थ काय 56चा पाडा बोलायचा नाहीये. पहिल्यांदा काय करायचं बोला बघा. आपण गुणच चला होऊ दे. हां, 6 6 36चा 6, हातचा आला 3. बरं, 6 पंचे 30, 30 आणि 3 33. काहीच विषय नाही. मग 0 लिहित असतो आपण लहानपणापासून. मग सांगा 6 5 30चा 0, हातचा आला 3. बरं, 5 5 25 आणि 3 28. इथे लिहिला 28. क्लिअर आहे का? मग आता ह्यांची करायची बेरीज. इथं 6चं इथं 6, 3 आणि 0 इथे 3. बरं, 8 आणि 3 11, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 31 36. तेच येणार आहे परत. काही वेगळं येऊ शकत नाही, शक्यच नाही ते. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे आता हे नका बघून लिहू, हे भिनलं आपल्या रक्तात. सगळं माहिती आपल्या लहानपणापासून, हेच केलं आपण आतापर्यंत, ठीक आहे. बरं, त्यानंतर नेक्स्ट आणखीन अजून एक 4-5 बघू आता काय ते. समझो तुमको इसमें भी ऐसा बोला गया कि इसमें 78 का वर्ग करो. शेवंतीयत, शेवंतीयत. चला हाँ बोलो फटाफट. 8 का वर्ग बोला. 8चा वर्ग किती? 8चा वर्ग 8चा वर्ग 8चा वर्ग 64. 64चा किती? 4. हातचा किती गेला सांगा लवकर? 6. त्यानंतर 8 आणि 7 यांचा गुणाकार. बोला 7 8 56. फिक्स का? त्याला 56 करून डबल करायचं बाकी अजून. बोला. आणि कोणत्याही संख्येचे डबल करणं सोपं असतं, नाहीतर साईडला 2ने गुणत बसायचं, लगेच येतं ते. एवढं काही मोठं नाही येते. 7 8 56, 56चे डबल 112. 112 आणि 6 118. 118 काय सगळा लिहितो का आपण? काय लिहितो? फक्त इथं आपण 8 लिहितो. आणि मग राहिलं उरलं किती वरचं ते 11. हे आपले संस्कार लहानपणापासूनचे, बरोबर ना? असंच करतो ना आपण, ठीक आहे. मग त्यानंतर अलीकडच्या 7चा वर्ग 49 आणि 11 काय?
6084. तुम्ही दोनदा गुणून बघा 78चं, बरोबरच आहे ते. बरं, त्याच्यानंतर आणखीन समजा तुम्हा लोकांना विचारलं गेलं इथं 83 83चा स्क्वेअर काढायचा आहे. रेडी का सगळेजण? चला काढा बरं फटाफट. हां 83 कमॉन बोला ना. 3चा वर्ग सांगा लवकर. 9 काय उसना घेतला का इकडे? काय नाही ना. हां 8 त्रिक 24. डबल सांगा. 48 8 हातचा आला 4. बरं 8चा वर्ग 64 आणि 4 68. तरी पण हे येण्यासाठी कमीत कमी बेचे पाडे यायला पाहिजे. तेवढं ते येऊ द्या. 98 करा. 98 येस 98. का हुआ? बोला की. 8चा वर्ग 64चा इथे किती 4. हातचा किती गेला इथं 6. बरं 9 8. मग समजा इथं 72 लिहिला, त्याला डबल करायचं लगेच की त्याला सांगा 144. बे 2 4 बेसरी 14. काय अवघड आहे का? 144 आणि किती 6. आता तोंडी सांगा 150. बरोबर आहे का? 150 इथे किती 0 आणि आपले संस्कार वर किती नेलं ते 15. फिक्स ना. 9चा वर्ग 81 आणि 15 ॲड करताना असं करा 81 आणि त्यात 5 ॲड करायचे. पहिले 81 आणि 5 किती बोला ना 86. वरले 10 96. हे अशा प्रकारे करत जावं गरीबासारखं. क्लिअर काय ते? मग कधी तुम्हाला समजा इथं काय ॲड करायचं असेल तर 15 असेल तर 15 ॲड करताना कधी पहिला 5 ॲड करायचा वर 10 ॲड करायचा. समजा इथं 17 असेल पहिला 7 ॲड करायचा आणि वर 10 ॲड करायचा. समजा इथं 22 असेल तर पहिला 2 ॲड करायचं आणि मग वरती 20 ॲड करायचे. तुम्हाला येईल हळूहळू ते डेव्हलपमेंट होत जाईल हळूहळू ते. ठीक आहे झालं. समजा 3 आकडी संख्या आली. ठीक आहे. आता बघा याच्या काही लिमिटेशन पण आहेत त्यामुळे थोडंसं म्हणजे अवघड नाही आहे. फक्त कसं आहे ते किचकट होत जाणार नंतर हळूहळू ते. ठीक आहे. काय ते बघा आता समजा तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं इथे 112चा वर्ग काढा. 112. ठीक आहे. आता लक्षात द्या सगळ्यांनी 112 3 आकडी संख्या आहे. ठीक आहे. 3 आकडी संख्येत वर्ग काढतोय आपण. तर त्यामध्ये काय होतं माहिती आहे का? आता आपण जे बेसिक केलं तेच उजवीकडून आपण एक आकडा सोडायचा. इथं असं स्लॅश टाकायचं. कळतं सगळ्यांना? मग 112चा स्क्वेअर कसा काढतोय सगळ्यांनी बघून घ्या व्यवस्थितपणे. सांगा 2चा वर्ग 4. त्यानंतर मग 11 आणि 2चा गुणाकार 22. 22ची डबल 44चा 4 हातचा गेला 4. बरं 11चा वर्ग 121. म्हणजे एवढंच आहे. 3 आकडी संख्येत तुम्हाला फक्त ते 2 2 11 12 13 यांचे वर्ग पाडता आहेत. मग क्लिअर सगळ्यांना? मग त्या 11चा वर्ग 121 आला आणि 121 आणि 4 किती सांगा लवकर 125. ठीक आहे. आणि मग ते काही ठिकाणी ते मग ते 112 म्हणजे 100 अधिक 12 मग ते कंसाचा वर्ग काही कुठाने करू नका. काही गरज नाही. आपलं आहे गरीबासारखं तेच बरं आहे आपलं. ठीक आहे. नाही तर आपलं जिंदाबाद काय माहिती आहे का? जय हिंद जय महाराष्ट्र. 112 गुणिले 112 कुणीच नाही अडवू शकत तुम्हाला. कुणी येऊ दे मग. ठीक आहे. एकदम फायनल आहे ते एक झालं. आणि मग आणखीन मग समजा तुम्हाला लोकांना समजा ह्याच्या वर गेलं. मी तुम्हाला फक्त लिमिटेशन दाखवतोय. ते ॲक्च्युली अवघड नाही आहे फक्त किचकट आहे. काय किचकट आहे तुम्हाला त्यात कळेल बघा. समजा तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं इथं बघा इथे 592 याचा वर्ग काढायचा आहे. कशाचा 592चा. गडबड कुठे होते माहिती आहे का? फक्त हे ना 2 इथून आपण एक घर अलीकडे सरकवलं. ठीक आहे. हरकत नाही. 2चा वर्ग सांगा. लिहिला काही विषय नाही. काहीच टेन्शन नाही. लिहिला आपण. मग या दोघांचा गुणाकार ठीक आहे तोही करू शकतो आपण. 59 गुणिले 2 करा. साईडला करू घ्या. बोला ना 59 गुणिले 2 मग किती त्याला सांगा ते 100. काय करायचं आहे का ना 50ची डबल करायची 100. 9ची डबल करायची 18 म्हणजे 118. एवढं तर जमतं. तेवढंच करायचं. 59 गुणिले 2 करताना 50ची डबल असं म्हणत म्हणजे 59ला काय करायचं हा 50 9 आहे. अरे फडण 20 फडण 21 फडण 22 नवीन मेथड आली. याला म्हणतात काय माहिती आहे का 20-3. काय म्हणतात त्याला 20-3. बरोबर नवीन मेथड आली. बरं असेल 48 असेल बोला 40-8 ही नवीन इयत्ता पहिलीला आलेली मेथड आता वाचण्याची. ठीक आहे. अशा प्रकारची मेथड आहे 20-3 40-8. तसंच करायचं आपण पण. हे काय 59 ना ह्याला म्हणतात 50-9. काय ते 50-9. मग 50-9 मध्ये 50ची डबल किती सांगा लवकर 100 आणि 9ची डबल किती 18. मग ते 118 बनतं. कळते का? मग ते 118 झाल्यानंतर त्याला आपण डबल करायचं बाकी ना अजून. तर ते डबल इथं 4ने गुणलं तरी चाललं असतं पण स्टील आपण जे करा कारण इथं 3 आलं तर काय करणार मग. ठीक आहे ना. मग याला डबल करा. बोला 118 डबल सेम. हे 100 18 आहेत. हां 200 आणि किती ते 18 दुने 36 किती 200
236 आल्यानंतर इथे तुम्ही लोक इथे 6 लिहिणार आणि इथे हातचा काय घेणार माहिती आहे का? किती? 236चा 223 घेणार. आता ह्याचा वर्ग काढायचा. म्हणजे काय होतं, किचकट होत जातं, अवघड नाहीये. 59चा वर्ग काढायला पण मागाशी शिकवलं तुम्हाला, असंच काढता येतो बरोबर. मग 59चा सेपरेट वर्ग काढून त्याच्यामध्ये 23 मिळवायला, याच्यापेक्षा आपण 592 गुणिले 592 केलेलं काय वाईट आहे? काय वाईट आहे? 3 आकडे संख्येचं असं काय वाईट आहे? एकदम परफेक्ट आहे ते तर. ठीक आहे, उत्तर तेच येणार आहे. पण आता तुम्हाला काय करणं आहे? 59 मग 2 भाग केले. मास्तरने सांगितलं चला 9चा वर्ग बोला फटाफटा. बोला 9चा वर्ग काय? मी 59च्या साईडला करून दाखवतो तुम्हाला. मग ते तुम्ही असं काय मध्ये नाही सोडायचं ते. बघा 9चा वर्ग बोला. 81चा 1 हातचा आला 8. बरं 9 पाचा 45. 45ची डबल 90. 90 आणि 8 98चा 8 हातचा आला 9. बरं 5चा वर्ग 25 आणि 9 बोला ना किती आलं? 34. मग 3481 आलं. त्यात हातचा किती मिळवायचा बाकी? 23. मग त्यात आपण 23 ॲड करून टाकले. मग 3 आणि 1 किती? 4. 8 आणि 2 किती? 10. असंच ना. हातचा आला 1. 4 आणि 1 5 आणि इथला 3. काय आलं? 3504. याचं उत्तर आलं काय? 3504 इथं अलीकडे ना. 3504 आणि पुढे आला 64. इतकं किचकट झालं सगळं वाटतं ते. ठीक आहे, पण शेवटी 3 आकडे संख्येचा वर्ग येईल ना, 5 किंवा 6 आकडेच येणार ना, बरोबर ना. बेसिक आहे ते. ठीक आहे, मग आता तसं करण्यापेक्षा आपण ह्याला जर दोनदा गुणलं असतं गरीबासारखं, 2 दुने 4, 2 9 18, हातचाला 1, 2 पंचे 10 आणि 1 11. किती वेळ लागतो त्याला? काहीच नाही त्यामध्ये. परत आता समजा इथे 0 घेतला, 9 ने गुणलं, 9 दुने किती सांगा लवकर? 18. हातचाला 1, 9 9 81. 81 आणि 1 82चा 2 हातचा आला 8. बरं 9 पाचा 45 आणि 8. हातापायाची बोटं काढून मोजा, काय टेन्शन नाही घ्यायचं. 9 पाचा 45 आणि 8 किती सांगा लवकर? 45 आणि 8 मोजताना 8ला 5 अधिक 3 करून टाकायचं. 45 आणि 5 50 आणि वरचे 3 53 बरोबर ना. मग ते 53 झालं. फिक्स आहे का? बरं मग त्याच्यानंतर आता अजून 2 शून्य सोडायचे असतात, लहानपणापासून तेच करतो आपण. मग 5 दुने हातचा आला 1. बरं 5 9 45 आणि 1 46. हातचा आला 4. बरं 5 5 25 आणि 4 29. ठीक आहे, आणि मग सगळे सरसकट आपण ॲड ऑन करून टाकायचे. काय ते बघूच आता आपण, काय होईल ते होईल. ठीक आहे, रेडीन सगळेजण आता. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या. बोला इथं किती आला? 4. 8 आणि 8 16. हातचा आला 1 2 3 4. इथे 4. बरं 6 आणि 3 9 आणि 1 10. हातचा आला 1 9 आणि 1 10 आणि 5 15. हातचा आला 1 2 आणि 1 3. 350464. 350464. गरीब आहे, हे गरीब आहे आपली. शेवटी तसं केलं काय ना असं केलं काय, उत्तर यायचं तेच येणार आहे. म्हणून एक हिंट सांगेल, कधी पण 3 आकडी 4 आकडी संख्या झाल्या ना, दोनदा गुणा, काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर. आणि असे काय डायरेक्ट प्रश्न कधी पडत नाही. एखादा म्हणेल कशाला शिकवते, असलं कुठे येतं काही, पोलीस भरतीच आहे भाऊ, ते तुला वाटत असेल आता. तसं नाही. जेव्हा ते भूमितीची गणित येतात ना, भूमितीची वगैरे, तेव्हा तुम्हाला बाजू वर्ग, बाजूचा घन, 6 गुणिले बाजू वर्ग, जे सूत्र आहेत ना सगळी, तिथं हे वापरायला लागतं सगळं. कळतं का सगळ्यांना? म्हणजे हे काय टाइमपास म्हणून नाही चाललं. तुम्हाला जनरल एक साधं उदाहरण देतो मी. समजा आता तुम्हाला लोकांना म्हटलं गेलं बघा, अजून एक भरपूर ठिकाणी वापरते, भरपूर ठिकाणी, काहीच विषय नाही. एक चौरसाकृती बाग आहे, इकडे बघा. एक चौरसाकृती, एक समजा गार्डन, एक बाग आहे. त्या बागेचं क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ म्हणजे हा सगळा एरिया. ठीक आहे, हे क्षेत्रफळ तुम्हाला लोकांना त्यांनी समजा असं दिलं काहीतरी, हे 6561 आहे. किती आहे सांगा? 6561 चौसेमी एवढं सेंटीमीटर आहे. ठीक आहे, आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला गेला की याची परिमिती किती? काय याची परिमिती किती? आता ह्याची परिमिती काढायची भाऊ. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरची लांबी तर काढायची, बरोबर ना. परिमिती म्हणजे काय? बॉर्डरची लांबी असते ना. पण त्यात तुम्हाला कमीत कमी एक बाजू तरी माहीत पाहिजे ना. ती बाजू माहीत असल्याशिवाय बाकीचं कसं काढणार आपण, बरोबर का. म्हणजेच काय, तुम्हा लोकांना ह्याचं सूत्र काय बनतं माहिती आहे का? हे सूत्र असतं बाजूचा वर्ग. मग बाजू वर्ग बरोबर आपण हे लिहितो काय सांगा? 6561. आणि मग अर्थात मग तुम्ही दोन्ही बाजूला काय करता? बोला ना फटाफट, काय करता? वर्गमूळ घेता. वर्गमूळ घेतला म्हणजे बाजूचा वर्ग 6561 असेल तर बाजू बरोबर वर्गमुळामध्ये 6561. हे तुम्हाला शिकवायचं आहे, त्यासाठी हे सगळं चाललंय. क्लिअर सगळ्यांना काय ते? हे बेसिक आहे. मग किंवा एखाद्या ठिकाणी असं म्हटलं डायरेक्टली, एका चौरसाकृती बागेच्या एका बाजूची लांबी ही 78 मीटर आहे. किती मीटर आहे? 78 मीटर आहे. मग ते 78 मीटर म्हटलं ना तुम्हाला लोकांना, तर 78 मीटर म्हटलं की ही बाजू 78 झाली. मग तुम्हाला 78चा वर्ग केला की त्याचं क्षेत्रफळ मिळून जाईल. अरे क्लिअर सगळ्यांना? वर्ग, वर्गमुळं, घन, घनमुळं ही तुम्हाला सगळी भूमितीमध्ये जास्त करून वापरायची. ठीक आहे, आणखीन काही असे चॅप्टर आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला ते वापरायची गरज असते. ते मॅथ्समध्ये तुम्हाला लोकांना काही दिवसात येईलच, ते काही दिवसामध्ये. उदाहरणार्थ हा वाला एक चॅप्टर आहे, तर संख्या असतात 4 बाजूला, इथे क्वेश्चन मार्क असतो. क्लिअर. फ्रिक्वेंटली वापरता. फ्रिक्वेंटली म्हणजे काय? समजा इथे त्याने 25 म्हटला, इथे या साईडला त्याने 36 दिला, इथे त्याने म्हटलं इथे 49 आहे. बरं लक्षात आहे सगळ्यांनी, 25 36 49 आणि इथे म्हटलं 81. क्लिअर. ह्या संख्या आपल्या ओळखीच्या झाल्या पाहिजेत, चांगली ओळख झाली पाहिजे यांच्याबरोबर. काय त्या संख्या?
वर्ग संख्या आहेत. 25 कोणाचा आहे 5चा, 36 कोणाचा आहे 6चा, हे कोणाचा आहे 7चा आणि 81 9चा. 8चा नाही बरं 9चा. सिक्वेन्सने जाऊ नका. ठीक आहे. मग काय करतात ते लोक, ह्या संख्या घेतात आणि ह्या संख्यांपासून इथं काहीतरी तयार करतात. मग तयार काय करणार बघा तो, एक तर हे साईडचे 4 आहेत ना त्यांची बेरीज, म्हणजे समजा तुम्हाला असं म्हटलं 6 आणि 5 किती रे 11, 11 आणि 9 किती आले ते 20, 20 आणि 7 किती सांगा ते बोला की 27. म्हणजे हे देत नाहीत ते लोक, हे आपण काढले. ते काय करणार आहे, अशा काहीतरी ह्या संख्यांपासून हे तयार झालं तर, मग तर म्हणजे अजून एक असतो प्रश्न, आकृत्या अशा 2 असतात नाही तर 3 असतात. तर हे तुम्हाला लॉजिक बिल्ड करण्यासाठी वर्ग क्लिक झाले पाहिजे, तिथं पाठच पाहिजेत, वर्गमुळं पाठच पाहिजेत. मग ते कसे वर्गमुळं म्हणजे 1 ते 30 पर्यंत बस पाहिजे. बाकी मोठे मोठे असे आकडे आले तर हे अशा आकडे आल्यानंतर वर्गमुळं कसे काढायचे ते पाहूच आपण. तर सगळ्यांनी फक्त आता खाली एक नोट लिहा पुढे. एकक स्थानी 5 असणाऱ्या, एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढणे. एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेस, राईट मोस्ट प्लेस ऑफ द नंबर, म्हणजे सगळ्यात उजवीकडचा अंक असतो युनिट प्लेसचा. ठीक आहे. तर एकक स्थानी 5 म्हटलंय, लक्ष असू द्या सगळ्यांनी. मग नेमकं काय, आता एकक स्थानी 5 म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या आपण आता काय ते. तर उदाहरणार्थ एकक स्थानी 5 म्हणजे 15, नंतर अजून काय रे बाबांनो 25 असेल, अजून काय सांगा लवकर 35 असेल, 35 नंतर काय सांगा ते 45 असेल. म्हणजे अशा काही संख्या सगळ्या एकक स्थानी काय पाहिजे 5 पाहिजे. मग समजा अजून काय असेल 55 असेल, या सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी काय दिसतं तुम्हाला लोकांना 5 दिसतोय. मग 55 नंतर आणखीन काय सांगा लवकर इथे 65 असेल, करेक्ट ना. 65 नंतर अजून काय बोला फटाफट, 65 नंतर 75, 75 नंतर 85, 85 नंतर 95 किंवा 115 जे असेल ते असेल. ठीक आहे. आता ह्या सगळ्यांचे वर्ग वगैरे काढण्याची टेक्निक काय, एक कळलं की सगळंच कळतं आपोआप. ठीक आहे. बघू आपण एक 3-4 करूया, मग बाकी तुम्ही उरले तुम्ही करायचे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात प्रथम इथं काय दिला आकडा सांगा 15. 15 मध्ये एकक स्थानी किती सांगा इथं 5, त्या 5चा वर्ग करायचा 25. सेम इथे 25 आहे, 25च्या इथं 5चा वर्ग काय सांगा लवकर 25. 35च्या इथं 5चा वर्ग सांगा किती 25. 45च्या इथं 5चा वर्ग सांगा बरोबर किती 25. 55 मध्ये 5चा वर्ग काय 25. हे पहिले 5 मी सांगतो, बाकीचे 5 तुम्ही करा. क्लिअर. आता यात काय करायचं, आता मग 15चा वर्ग तो पाठ आहे तो राहून ते साईडलाच ठेवा, सांगू नका मला फक्त. आता मला सांगा इथं 1 नंतर काय सांगा, 1 नंतर अलीकडचा जो 1 आहे ना, ह्या 1 नंतर काय असतो दुरकी 2, दुरकी 2 नंतर तिरकी 3, चौकी 4, पुढे बोला 5 6 7 8 9 10, टिंबटिंब हे सगळं माहिती आपल्याला बेसिक येते. मग काय करायचं, ही संख्या आणि याच्या पुढली संख्या, 1च्या पुढे कोण सांगा 2, म्हणजे 1 आणि त्याच्या पुढे 2, ह्या दोघाचा करायचा गुणाकार सांगा बे 1 बे तो 2 इथे लिहायचा 225. क्लिअर सगळ्यांना. त्यानंतर इथे आकडा काय सांगा लवकर 2, 2च्या नंतर काय सांगा 3, सांगा बेत्रिक 6, जय माता दी, बरोबर का. त्यानंतर 3, 3च्या नंतर काय सांगा 4, 3 चौक 12, बरोबर का, जोर से बोलो जय माता दी. ठीक आहे. त्यानंतर इथे काय सांगा लवकर 4, 4 नंतर काय 5, 4 पंचे 20 फिक्स. त्यानंतर मग 5, 5 नंतर काय 6, 5 सक 30. हे अशा प्रकारे हे बाकी तुम्ही भरू शकता. ठीक आहे. हे जे काय लिहिलं आपण इथे मेन्शन नाही करू काय लिहिलं नेमकं ते, सारे बोलो जय माता दी. ठीक आहे. 1 गुणिले 2, 6चं 2 गुणिले 3 होते, म्हणजे 2 कन्झिक्युटिव्ह संख्यांचा गुणाकार केला की ही ट्रिक आहे फक्त. 3 चौक 12 येतं. इथे या साईडला इथे 4 आणि 5, 4 नंतर 5 येतो, मग 4 पंचे 20 येतं. इथे 5 नंतर 6 येतो, म्हणजे 5 गुणिले 6 येतो 5 सक 30. हे तुम्ही करायचं. येस बोलो फटाफट. हां 5चा वर्ग बोला पटापट 25. इथे बोला 5चा वर्ग 25, इथे बोला 5चा वर्ग 25, सेम इथे बोला 25 आणि इथे पण काय 25. ठीक आहे. बेसिक. आता ऐका इथे अलीकडे काय दिसतोय 6, 6 नंतर काय 7, 6 सत्ते 6 सत्ते 42 लिहून टाका. इथं 6 आणि 7चा गुणाकार केला, सलग दोघाचा गुणाकार केला आपण. बरं इथे 7 नंतर 8, 7 8 56. इथे कोणाचा गुणाकार केला आपण सांगा 7 आणि कोणाचा 8चा गुणाकार केला. त्यानंतर इथे चला 8 नंतर 9, 8 9 72, कोणाचा गुणाकार झाला सांगा लवकर 8 आणि कोणाचा 9चा, शाबास. त्यानंतर मग इथे 9 10 90 का रे पोरांनो 90, मग ते कोणाचा गुणाकार केला आपण 9 आणि 10चा, सलग दोघाचा गुणाकार करायचा. आणि इथे 11 नंतर 12 येतो, साईडला गुणाकार करून घ्या. 11 गुणिले 12 बोला पटापट 12 1 12 हात चाल 12 1 12 ने किती सांगा 13 ना,
132 ना, काय वेगळं कोण बोलतंय, काहीतरी वेगळंच ऐकायला आलं मला, नाही ना? ठीक आहे, 132. हा 132 आलं. मग आता ह्यांचा कोणाचा गुणाकार केला आपण? 11 आणि 12चा. ठीक आहे, येतंय, बेसिक आहे, जमतंय. जनरल पाहिलं, एकक स्थानी 5 असतानाही पाहिलं, काहीच विषय नाही आहे. याचा उपयोग करायचा आता आपल्याला वर्गमूळ काढताना. रेडी? तर आता लिहा पुढे सगळ्यांनी, पुढील संख्यांची वर्गमुळे काढा. पुढील संख्यांची वर्गमुळे काढा. स्क्वेअर रूट्स म्हणजे वर्गमुळे लिहिलं. ठीक आहे, त्याच्या आधी मला एक थोडंसं वाचन करून दाखवा तुम्हाला येत असेल तर. रेडी सगळेजण? हे जे चिन्ह आहे ह्याला काय म्हणतात? मराठीत सांगा पहिला. वर्गमूळ म्हणतात ना, वर्गमूळ. नंतर ह्या चिन्हामध्ये समजा 3 आला तर काय? घनमूळ, म्हणजे इंग्लिशमध्ये काय? क्यूब रूट. समजा ह्या चिन्हामध्ये इथे 4 आला, मराठीत चौमूळ. कोण आहे का चौमूळवाला? नाही ना? त्याला म्हणतात चौथे मूळ. का ना त्याला? चौथे मूळ, फोर्थ रूट. ठीक आहे, हे काय? स्क्वेअर रूट, थर्ड रूट, याला म्हणतात फोर्थ रूट. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट. इथे 5 आला की फिफ्थ रूट, एन आला तर एनथ रूट. वाचता येतं ना? बाकी हे करणीत बघू आपण, एखाद्या अमावस्येला करणी वगैरे करू आपण गणिताची. ठीक आहे, असो, लक्ष द्या सगळ्यांना. आता काय ते तर वर्गमुळे काढायचं आहे आपल्याला. वर्गमुळे काढताना तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्नामध्ये मेथड एक्सप्लेन करतो. क्लिअर सगळ्यांना? आधी नको, प्रश्नात मजा घेऊ आपण मस्तपैकी. लिहा, वर्गमुळामध्ये तोच तो मागायचा, त्याला ठेवला नाहीत आपण अजून राखीव, त्यालाच घ्यायचा. 65, 61 बरोबर किती? काय असं लिहून ठेवा, इक्वल टू काय असेल ह्याचं उत्तर काढायचं आपल्याला. कसं काढायचं काय सांगतो. ठीक आहे, लक्ष द्या प्लीज सगळ्यांनी. आणि अजून एक, काहींना येत असेल, 90% लोकांना येत नाही, थोडी भीती वाटते वगैरे काय, जे काय असेल, एकदा मेथड कळली ना तर तुम्ही लोक थोड्या वेळाने कालांतराने तोंडी करायला लागल ते. ठीक आहे, फक्त मेथड कळली पाहिजे काय ती. तर ऑलमोस्ट आपलं जे काही 1 ते 10 पर्यंत आपण वर्ग पाहिले होते, ते वर्ग एकदा पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो मी. लक्ष द्या सगळ्यांनी आता. त्या वर्गांच्या जे काही संख्या होत्या आपल्या 1 ते 10 पर्यंत, बरं, एकाचा वर्ग काय? त्यांच्या एकक स्थानच्या संख्या तुम्ही लोकांनी मला सांगणार. कुठल्या सांगणार? एकक स्थानच्या संख्या सांगायच्या. रेडी सगळेजण? हां, मग एकाचा वर्ग काय होता? 1. 2चा वर्ग 4. 3चा वर्ग 9. लक्षण सगळ्यांचं? बरं, त्यानंतर 4चा वर्ग, मी काय म्हटलं? एकक स्थान. फक्त वर्गांचं एकक स्थानच सांगायचं. कळतं सगळ्यांना काय ते? एकक स्थान. बोला, 4चं वर्गाचं 16चं 6. 5चं कसं काय? 5चा वर्ग 25चा 5. त्यानंतर मग नेक्स्ट काय? 6चा वर्ग 36चा 6. हे आकडे आता रिपीट व्हायला लागतील परत सगळे मागचे. ठीक आहे, मग त्यानंतर 7चा वर्ग 49, 6, 9. बघा झालं का रिपीट? 6ला 6, 9ला 9. आहे का? बरोबर आहे का? त्यानंतर 8चा वर्ग 64चा 4. 9चा वर्ग 1. काही शून्याची गरज नाही आपल्याला, शून्याचं कधी शून्य राहतं. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या सगळ्यांनी. इथं 5चा वर्गाच्या एकक स्थानी जर 5 आला असेल तर बाकी सगळ्यांच्या जोड्या बनतात. बघा ते, या दोघांची एक जोडी बनते, याचंही उत्तर 6 येतं आणि याचंही उत्तर काय तर 6 येतं. बघून घ्या, बरोबर आहे का? मग 3 आणि 7 वाल्याचं दोघांचं उत्तर, ह्याचंही उत्तर काय तर 9, याचंही उत्तर काय तर 9. इवन 2 आणि 8 वाल्याचं त्याचंही उत्तर काय तर सांगा एकक स्थानी 4, आणि याचंही उत्तर काय तर सांगा एकक स्थानी 4. दोघांचं सेमच राहतं. आणि 1 आणि 9 वाल्याचं एकाचा वर्ग एकक स्थानी एकच, 9चा वर्ग 81चा परत काय एकच. यांच्या पेअर बनतात, जोड्या बनतात. म्हणजेच काय तर बघून घ्या सगळ्यांनी आता. वर्गाच्या संख्येचा वर्ग केला असता, बघा लक्षात, ही जी संख्या आहे, ह्या ज्या काही संख्या आहेत त्या संख्यांच्या वर्गाच्या एकक स्थानी किंवा वर्गाचे एकक स्थान आपण ते फक्त लिहून घेऊ काय काय ते. रेडी सगळेजण? आता एक सांगायचं मला, काही गडबड नको, तुम्ही लिहू नका लगेच, थांबा, मला एकदा सांगा मग त्यानंतर छापाते. ठीक आहे, तर समजा तुम्हाला संख्या म्हटली, मी संख्या घेतली पहिल्यांदा 1. 1 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतो? जे दिसतंय ते सांगायचं. बोला, काय येतो? 1 येतो. 1 येतो, फिक्स आहे. ठीक आहे, 1 येतो. त्यानंतर तुम्हाला म्हटलं गेलं 2 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतो?
बघून सांगायचं. काय येतो सांगा? 4 येतो. त्यानंतर 3 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतो? 9 येतो. जे आहे ते सांगायचं. 9 येतो. त्यानंतर मग 4 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी बोला 6 येतो. त्यानंतर 5 या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी बोला 5ला 5च आहे, इथे 4ला इथे 6ला होता. फिक्स आहे ना सगळं? बरं, त्याच्यानंतर आता काही खाली परत डबल लिहायची गरज नाही, कारण काही आकडे आता रिपीट आहेत. बरोबर ना? बघा आता कोणाकोणाची उत्तर रिपीट आहे तेवढी बघायची आणि सांगायची. सगळे रेडी आहेत? ठीक आहे. सांगा 6च्या वर्गाच्या एकक स्थानी काय येतो? 6चं बोला काय? 6 येतं ना? 6चं 6 येतं, म्हणजे 6 उत्तर. अजून कोणाचं माहिती आहे का? 4सोबत 6चं पण येतंय. त्यानंतर मग 7, मग 8, मग 9. चेक करून घ्या सगळ्यांनी. रेडी? बोला. 4चा वर्ग बोला. इथून घेऊ. 1चा वर्ग बोला. 1. 9चा वर्ग 81चा 1. ठीक आहे. 2चा वर्ग 4. 8चा वर्ग 64चा 4. बरं, 3चा वर्ग 9. 7चा वर्ग 49चा 9. 4चा वर्ग 16चा 6. 6चा वर्ग 36चा 6. 5चा वर्ग एकुलता 1 25चा 5. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे काय माहिती आहे का, हे जी एकक स्थान आहेत ना वर्गांची, ही सगळी एकक स्थानं ही कोणाकोणाची येऊ शकतात. आपण ह्या पॉसिबिलिटीज सगळ्या चेक केल्या. इथून पुढं कुठलाही डिजिट येऊ शकत नाही. 1 ते 9 पर्यंत अंक येऊ शकतो. आणि 0 आला की 0ला 0 असं शून्याचं विचारलं जाणार नाही कधी आयुष्यात. क्लिअर? हे तक्ता लिहून घ्या. तक्ता कुठे लिहायचा आहे का? हा जो प्रश्न तुम्ही लिहिला ना, याच्या साईडला एक अशी डॅश लाईन करून तक्ता अर्ध्या भागात वरती लिहायचा पलीकडं. तिथंच त्याच प्रश्नाच्या बाजूला तक्ता लिहायचा. हे नका लिहू काहीच, फक्त तक्ता लिहायचं. सगळं आहे तसं छापायचा प्रयत्न करू नका. स्वतःहून पण डोकं लावा काहीतरी. लिहिला तक्ता तो? त्याला आता अप्लाय करायला शिकवतो. वर तिकडे बघा, लक्ष द्या. ठीक आहे, थांबा, स्टॉप. संख्या वाचा काय ते बोला ना. 6561 6561 बरोबर का? 65 61 कसंही वाचा, काय प्रॉब्लेम नाही आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात लास्टला अंक काय आलाय? 1 आलाय. लक्ष द्या सगळ्यांनी. शेवटला सगळ्यात लास्टला अंक काय आला सांगा लवकर? 1 आलाय. तर 1 हे उत्तर मला सांगा. हे 6561चं वर्गमूळ काढताय, याचा अर्थ हा वर्ग कुणाचा तरी वर्ग आहे का नाही? मग हा कोणाचा तरी वर्ग म्हणजे हा ज्याचा वर्ग आहे त्याच्या वर्गामध्ये जी संख्या आहे, ज्याचा तो वर्ग आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी एक उत्तर कोणाचं येऊ शकतं? फक्त सांगा मला. एक उत्तर कोणाचं येऊ शकतं? 1 आणि 9चं. म्हणजे त्या प्रश्नाच्या ह्या वर्गमुळाच्या एकक स्थानी जे काय उत्तर येईल त्यामध्ये एकतर एकक स्थानी 1 पाहिजे, नाहीतर 9 पाहिजे. असं होऊ शकत. मग एखादा म्हटला मास्तर याचं उत्तर 62 येऊ शकतं का? तर नाही येऊ शकत. याचं उत्तर समजा तुम्हाला म्हटलं मी 64 किंवा 82 किंवा इथं तुम्हाला म्हटलं 84, हे असलं येऊ शकत नाही. काय माहिती आहे का? उत्तर एक तर आलं तर एकतर 61 येऊ शकतं, नाहीतर तुम्हाला लोकांनी ते 69 येऊ शकतं, नाहीतर इथे 81 येऊ शकतं, 89 येऊ शकतं, नाहीतर 91 येऊ शकतं, नाहीतर 99 येऊ शकतं. काय माहिती आहे का? शेवटला काय सांगा? 1 आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं आपण ऑलरेडी ऑलमोस्ट 8 लोकांना एलिमिनेट केलं. बघून घ्या तिथं. ठीक आहे. 2 येऊ शकत नाही, 3 येऊ शकत नाही, 4 येऊ शकत नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही आणि 0 तर नाहीच नाही. क्लिअर सगळ्यांना? अशा आपण एलिमिनेट करून 10 डिजिटपैकी फक्त 2 डिजिट आणले की एकतर ह्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 येतो. उदाहरण तुम्ही बघून घ्या. मला सांगा 1चा वर्ग किती? 1चा वर्ग 1, इथे 1 येऊ शकतो. 9चा वर्ग 81, 1 येऊ शकतो. दुसरं कोणाचंच शक्य नाही आहे. क्लिअर सगळ्यांना? म्हणजे याच्या उत्तराच्या एकक स्थानी एकतर आयदर 1 और 9 या दोघातच एक असणार आहे काहीतरी. मग आता इथे खाली एक थोडी लाईन सोडते, तुम्ही लिहू नका कोणीच. मी सगळं एक्सप्लेन करतो, परत पुसतो आणि परत सांगतो. ठीक आहे? फक्त बघत राहता. नाही तर परत काय होतं, मी लिहिलं तुम्ही लिहिलं काही कळणार नाही. पहिलं मला कंप्लीट सांगू देते काय ते. मग समजा एखाद्या बॉक्समध्ये मी त्याला फक्त वेगळ्या प्रकारे मांडतोय. कसं ते बघा. पहिल्यांदा लहान संख्या, मग मोठी संख्या. मी पहिल्यांदा 1 लिहिला, मग इथे 9 लिहिला. लक्ष द्या सगळ्यांनी आता. मग आता वर्गमूळ काढताना काय करायचं माहिती आहे का? 2 डिजिट उजवीकडून सोडायचे. इथून 1 डिजिट सोडला, हा दुसरा डिजिट सोडला, त्यानंतर इथं एक स्लॅश टाकायची, 2 आकडे सोडायचे, उजवीकडून 2 आकडे सोडायचे आणि मग अलीकडं काय राहिले सांगा? 65. बरोबर का? मग 65 ही संख्या कोणत्या पूर्ण वर्ग संख्येनंतर येते? पूर्ण वर्ग संख्या म्हणजे हे बघा, ऐका काय ते 1, त्यानंतर 4, पुढे बोला 9, अरे बोला पुढे 16, 25, 36, 49, 64, 81 आणि काय
100. आले का सगळे बरोबर आहेत का? ठीक आहे. मग आता तुम्ही सांगा 65 ही संख्या सगळ्यात नंतर आणि सगळ्यात जवळ कोणाच्या आहे सांगा लवकर? 64. मग तुम्ही मला हे सांगाल मास्तर हे 25 नंतर बी येतं. अरे पण 25 नंतर अजूनही काही माणसं बसलेत ना तिकडं, हाणतील ना धरून त्या 25ला तिकडं. ठीक आहे. मग एक अर्थात तो 65 आहे ना सगळ्यात क्लोजेस्ट कोणाच्या सांगा लवकर? 64च्या. 64च्या नंतर येतो 65. ठीक आहे. असं आणि समजा तो जर 63 असतं ना तर आपण 49 नंतर घेतला असता 63. क्लोजेस्ट पाहिजे आणि मागचं पाहिजे, बरं लक्षात घ्या. म्हणजे हा जो 65 ना हा कोणाच्या नंतर आहे सांगा लवकर? कोणाच्या नंतर आहे? 64. मग 65 ही संख्या, बरं 64 कोणाचा वर्ग आहे? 65 ही संख्या 8चा वर्ग बरोबर 64च्या काय रे बाबा नो नंतर येते. बरं कोणाचा वर्ग आहे 64 रे? कोणाचा वर्ग आहे 64? 8चा. म्हणजे इथे 8 पाहिजे किंवा इथे 8 पाहिजे. याचा अर्थ सांगतो. याचं जे काय वर्गमूळ असेल ते एकतर 81 पाहिजे, नाही तर काय पाहिजे 89. तिचं कारण सांगतो तुम्हाला, इथून अंदाज लागला कोणाच्या पुढे येतोय 65. तर 80चा वर्ग सांगा मला. 80चा वर्ग. अरे 80चा वर्ग बोला ना. 8चा वर्ग 64 आणि पुढे डबल 0. 90चा वर्ग बोला. 8100. मग क्लिअर आहे ना आपल्याला 6400च्या नंतर 65 61 येतो. म्हणजे आपल्याला सिरीज भेटली की 80 आणि 90 यांच्यामध्ये यांचा वर्गमूळ असला पाहिजे. विषय संपला तिकडे. ठीक आहे. मग एवढं डोकं लावण्यापेक्षा आपण फक्त काय करायचं होतं, इथं 2 आकडे सोडायचे. अलीकडे काय दिसते? 65. 65 कोणत्या वर्गसंख्येनंतर सांगा लवकर? 8चा वर्ग 64च्या नंतर येतो. मग जो ज्या वर्गाच्या तो नंतर येतो 64च्या नंतर येतो तो 8चा वर्ग आहे ना. 8 ही संख्या इथे लिहायची आणि इथे लिहायची. मग आता तुमचं याचं उत्तर फायनल झालं. आता एक तर उत्तर 81 नाही तर उत्तर 89 आहे. मग या दोघांपैकी नेमकं उत्तर कोणतं आहे हे काढण्यासाठी तुम्ही मागाशी पाहिलं सगळ्या संख्यांच्या मिडलला कोण आलता? 5 वाला आलता ना, बरोबर का? मग तुम्ही सांगा 81 आणि 89च्या मध्ये 5 वाली संख्या कोणती असेल? 5 वाली. 81 आणि 89च्या मध्ये 5 वाली संख्या 85 का? याला म्हणतात मिडल टर्म. या दोघांच्या मधला मिडल टर्म. याने काय होतं माहिती आहे का? आपल्याला उजवीकडे जायचं का डावीकडे जायचं ते कळतं. म्हणजेच काय ते उजवा कौल घ्यायचा आहे का डावा कौल घ्यायचा आहे ते कळलं. आता तुम्ही आता ह्याला कौल मागायचा आपल्याला, बरोबर का? ठीक आहे. मग आता हा देवाचा दगड आहे बरं. आता ह्याला कौल मागतो आपण. 85चा स्क्वेअर सांगायचा आहे आणि कसा काढायचा हे काय डबल काही सांगायची गरज नाहीये. मगाशी शिकलो 85चा स्क्वेअर काढायला, एकदम शॉर्टेस्ट मेथड. बोला 5चा वर्ग 25. 8 नंतर 9. 8 9 याचा वर्ग हा 72 25 आहे. मग आता तुम्ही कम्पेअर करायचं. तुम्ही सांगायचं आता ह्या दोघांच्या मधल्या 85चा वर्ग 72 25 होते. ठीक आहे. मग मला सांगा आता हा 65 61 हा याच्या वर्गापेक्षा याच्यापेक्षा लहान आहे का याच्यापेक्षा मोठा आहे? कोण? नाही ह्याच्यापेक्षा तो लहान आहे. म्हणजे तुम्हाला कळलं काय बोललं ते कळलं तुम्हाला. हा 65 61 हा याच्या आधी येईल. याच्यानंतर येणार आहे का? तो नाही येणार आहे. म्हणजे 65 61 ही संख्या आधी येते, ही संख्या काही नंतर येत नाही. त्यामुळे 65 61 हे जे उत्तर आहे ते 81 वाल्याचं आहे, ते 89 वाल्याचं नाही आहे. आणि वाटलं तर व्हेरीफाय करू आपण. 81 असेल 81चा स्क्वेअर करू आपण. 81 बरोबर का रे बाबानो? सांगा एकाचा वर्ग. बोला पटापट काय ते? एकाचा वर्ग 1. मगाची मेथड आपली. बोला 8 1 8 डबल 16. 16चा 6 हातचा आला 1. बरं 8चा वर्ग 64 आणि 1. बरोबर आहे ना? मग आपलं कुठं चुकलं? मग आता रिपीट. रेडी? मग पहिल्यापासून परत आता मी पुन्हा सांगणार. मी पुन्हा सांगेल. नाही येणार नाही. पुन्हा नाही. मी तर रोज येणार. तुम्ही बघा तुमचं काय ते. ठीक आहे. रेडी सगळेजण? आल्या सुरुवात करा चला पटापट. 65 61च्या शेवटला जो 1 आहे त्या 1ला सर्कल करून त्याच्या 2 जोड्या येतात. त्या जोड्या त्या टेबलमध्ये बघून सध्या लिहा. नंतर पाठ होऊन जाणार तुमच्या आपोआप. त्या एक उत्तर 1 वाल्याचं आणि 9 वाल्याचं येतं फक्त. ठीक आहे. मग इथं साईडला लिहा 1 हे उत्तर. एक तर 1 वाल्याचं आहे तर 9चं. ह्यात 1 किंवा 9 पैकी एकाचं येतं. डन. चलो इधर देखो अभी. आता ह्याच्यानंतर इथे वर्गमूळ काढतोय आपण. इथे लक्ष द्या मी मेथड क्लिअर करतोय परत. इथून वर्गमूळ काढताना 2 आकडे सोडायचे. जेव्हा घनमूळ येईल ना तेव्हा 3 सोडायचे. क्लिअर सगळ्यांना? वर्गमूळला 2 आकडे सोडले आपण. 1 2 2 आकडे सोडल्याच्या नंतर इथे स्लॅश टाकायची. झालं? अलीकडची संख्या काय सांगा लवकर इथे? बोला पटापट. 65. इथे लक्ष द्या सगळ्यांनी. 65. तर आता इकडे बघा सगळ्यांनी. 65 ही संख्या लक्ष द्या सगळ्यांनी कोणत्या पूर्ण वर्ग संख्येच्या नंतर येते? बोला पटापट. तिथे वर बघून घ्या. बोला पटापट. कुठल्या? 64 नंतर येते. मग इथे लिहू शकता तुम्ही लोक खाली इथं 8चा वर्ग बरोबर 64च्या नंतर ही संख्या येते. क्लिअर का सगळ्यांना? मग इतकं लिहिल्यानंतर आता एक छोटासा बॉक्स बनवायचा. एक छोटा डबल बॉक्स बनवा. डबल बॉक्स.
तिथं मोबाईल नका वापरा सिस्टीमजवळ. ठीक आहे, झालं का? 8चा वर्ग बरोबर 64च्या नंतर येते. क्लिअर? आता लक्ष द्या सगळ्यांनी. इथं मला एक सांगा आता, एक यासाठी जोड्या कोणत्या कोणत्या आल्या सांगा. काय काय आलं सांगा. 1 साठी 1 9. मग इथं काय करायचं आहे का, इकडे बघा उजवीकडे इथं तुम्ही 1 लिहा आणि इथं 9 लिहा. लिहिलं? ठीक आहे. आणि मग याच्या अलीकडे आता एकाचा तर वर्ग नाही ना एवढा मोठा, बरोबर का? कळतंय का सगळ्यांना? वर बघा, हा काय एकाचा वर्ग आहे का? नाही. हा काय 9चा वर्ग आहे का? नाही. याच्या अलीकडे काहीतरी पाहिजे. मग अलीकडे काय पाहिजे? अलीकडे 8 पाहिजे. 8, कारण 8ची सिरीज येते. 8चा वर्ग 64च्या नंतर येते. इथं 9 घेऊ शकत नाही मी, कारण 9चा वर्ग होतो 81 आणि ते 81ला एक्सीड झालं, पुढे गेलं ते कुठल्या कुठं ते. ठीक आहे. नेक्स्ट आता ऐका, याचं उत्तर एकतर 81 आहे नाही तर 89 आहे. थोड्या वेळाने कालांतराने प्रॅक्टिस करता 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 तुम्ही अंदाजपंचे उत्तर इथेच काढू शकता, कोणाच्या जवळ आहे मग, बरोबर ना? पण सध्या तरी बेसिक पासून करू. या दोघांच्या मध्ये इथं सेंटरला कोणी सांगा लवकर? 5 वाली संख्या बोला. 5 वाली संख्या कोणती? 85. जर इथं असं असतं 71 आणि 79 मिळालेलं असतं 75. सगळीकडे 85 लिहू नका पेपरमध्ये, कळते ना? प्रत्येकडे 85 येत नाही. मग इथं सध्या दोघांच्या मध्ये 85. 85चं मला सांगायचं आता स्क्वेअर काय येणार आहे? बोला फटाफट. 85चा स्क्वेअर बोला. 5चा वर्ग 25 आणि 8 9 72. याने आता तुम्हा लोकांना फक्त देवाकडे कौल मागायचा आहे. देव तुम्हाला आता उजवा कौल देतोय का डावा कौल देतोय, तर ते नेमका प्रश्न काय बघा. तुम्ही देवाकडे प्रश्न काय मांडलाय? काय मांडला सांगा लवकर. 65 61 करेक्ट का? वर बघा सगळ्यांनी प्लीज. 65 61 6561 ही संख्या 72 25च्या आधी येईल ना, बरोबर का? मग तुम्ही लोकांनी ती संख्या ह्याच्या आधी लिहायची. 65 61 ही संख्या ह्याच्या आधी येते, ह्याच्यानंतर येत नाही. म्हणून उत्तर आधीवालं पाहिजे, नंतरवालं येत नाही. झालं? आणि म्हणून शेवटचं उत्तर लिहून टाका सगळ्यांनी. म्हणून लास्ट उत्तर आला आपलं आता. म्हणून वर्गमुळामध्ये 65 61 इज इक्वल टू किती रे बाबांनो? आता शेवटचं उत्तर कुठलं? 81. लहानवालं उत्तर. प्रश्न दुसरा लिहिलं का सगळ्यांनी? प्रश्न क्रमांक 2. रेडी सगळेजण? मोबाईल कॅल्क्युलेटर काढा, मोबाईलचं फटाफट. मी आता क्वेश्चन बनवून देतो तुम्हाला मस्तपैकी. वर्गमुळात आणि का 1 मिनटं, वर्गमूळ काढताना ही जी संख्या आहे याचं वर्गमूळ कधी कधी निघतं, कधी कधी अपरिमेयमध्ये असतं. सगळं सांगणार, करणीपर्यंत थांबायचं. क्लिअर? काय टेन्शन घ्यायचं नाही. लिटरली तुम्हाला हे सांगतो मी. हे बघा, करणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लोकांना असे काही प्रश्न आहेत ज्यामध्ये असं इथे दिलेलं जाईल. तुम्हाला लोकांना इथे म्हणतील 24. याचं काय? 24चं कुठं वर्गमूळ निघतं? निघतच नाही. मग ह्या करणी संख्यांचं वगैरे करायचं काय, तर ह्याच्यामध्ये यांची फोड करतात माहिती आहे सगळ्यांना. मग ते इथं फोड करणार 4 गुणिले 6. मग ती फोड केल्यावर 4चं वर्गमूळ किती? 2. मग आतमध्ये करायला 6. 6ची फोड करून काय उपयोगही नाही. असं पण हे करणीमध्ये आपण शिकणार. सध्या सुरुवात आपण इथून करतो. इथून तुम्ही आता येता 3री 4थीमध्ये आहात असं समजायचं. तिथून आपण जाणार पार ग्रॅज्युएशनला, मग MPSCला फायनल. ठीक आहे? थांबा जरा, वाट बघायची. रेडी सगळेजण आता? ठीक आहे. मग आता तुमचा प्रश्न क्रमांक दुसरा द्या, कॅल्क्युलेटर द्या. क्या 32 49 3249 3249 फटाफट लिहा. 3249 इक्वल टू किती? याचं उत्तर काय? 3249 आपण करू नये का? तर मी सांगतो ना, इकडे बघा, टेन्शन घेऊ नका. अजून एक गोष्ट, इथे 49 दिसला म्हणजे ते अंदाज पण लागू शकतो 7 असला पाहिजे शेवटला. पण तुम्ही तो 49 नाही बघायचा, कारण इथे दरवेळेला 49 नसतो. काही असतं. पण आपल्याला शेवटला काय दिलं सांगा? शेवटला काय दिलं इथं? 9. हे लक्ष द्या प्लीज. शेवटला काय दिलं इथे? 9. त्या 9ला मी सर्कल करतो. साईडला सांगा 9 कोणाकोणाचं उत्तर येऊ शकतं? 3 आणि 7 वाल्याचं. आहे का? फिट झाला का बॉक्स आता? ठीक आहे. 9 उत्तर येऊ शकतं कोणाचं सांगा? 3 आणि 7 वाल्याचं. आता इकडे बघा प्लीज, थांबा. 1 2 लोक सोडायची शिस्तीमध्ये. आता 2च लोक सोडायची बरं इथं. हां, आणि मग /32 ही संख्या कोणत्या वर्गसंख्येच्या नंतर येते? लगेच बोला. 1 नंतर नाही, 4 नंतर, 32च्या जवळ 25. 36 नाही घेऊ शकत आपण. 36 पुढे गेला नाही. एक्सीड नाही झाला पाहिजे, मागे राहिलं पाहिजे. ठीक आहे? मग 25 लिहून टाका इथं. 32 ही संख्या म्हणजे 5चा वर्ग 25च्या नंतर दिल्या इथं. 5चा वर्ग बरोबर 25च्या नंतर ही संख्या येते. करेक्ट आहे का? आणि मग आता आपण बनवणार बॉक्स. खाली एक बॉक्स बनवायचा.
बॉक्समध्ये जे 2 डिजिट आपण पहिले हुडकून काढले होते, काय काय सांगा लवकर, 3 आणि 7, त्याला इथं अलीकडे लिहून घ्यायचं, 3 इथं आणि 7 इथं, लिहिलं का? लहान संख्या आधी मोठी संख्या नंतर, कारण आपल्याला कौल घ्यायचा ना लास्टला देवाकडून, बरोबर का? आणि मग आता 5चा वर्ग किती रे? 25. मग इथे 5 जो आहे ना 5, त्याला 5ला इथे लिहायचा आणि इथे लिहायचा, कारण ही 50 वाली सिरीज असणार आहे फिक्स. 60 वाली सिरीज देऊ शकत नाही का? 6चा वर्ग 36 आहे, ते कुठलं कुठे गेलं? 36 पुढे गेलं ते, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, हा जो इथला 5 आहे तो आपण दोन्हीकडे लिहित असतो, कलर कॉम्बिनेशन वापरा सगळ्यांनी. आणि 53 आणि 57च्या सेंटरला काय रे? बोला पटापट. 55. 55चा वर्ग सांगायचा मला. 5चा वर्ग आहे, बोला पटापट. 5चा वर्ग 25. 5 नंतर 6, 5 30. मग 30 आणि 25, 3025. लक्षात असू द्या प्लीज. 3025च्या पुढे एक ॲरो मारा आणि ह्याच्या पाठीमागे एक ॲरो मारायचा. रेडी सगळेजण? हां, मग आता तुम्ही सांगायचं, ही जी संख्या आहे काय सांगा, बोला ना, संख्या होता ना 32 49. 32 49 ही 3025 पेक्षा मोठी आहे का छोटी आहे? मोठी आहे. पलीकडे लिहायचं. देवाने उजवा कौल दिला आपल्याला. देवा आपल्या चांगल्यावरच आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही. देवाने उजवा कौल दिला, डावा कौल नाही दिला. मग उजवा कौल दिला, उत्तर 53 घ्यायचं का 57 घ्यायचं? 57 घ्यायचं, 53 नाही घ्यायचं, संपला विषय आणि उत्तर लिहून टाका. म्हणून वर्गमुळात 32 49 इज इक्वल टू 57. असे अंदाजा लागला असता, इथे 49 दिसत होता डायरेक्टली, 57 पहिलेच घेऊन टाकलं असतं. पण ते आपल्यावर आहे किती फास्ट करतो आपण ते, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. काय आलं? का हुआ बबुआ? कुछ नहीं हुआ ना? काहे नहीं ना? का चाहिए? बोला, प्रश्न क्रमांक किती होता? 3रा. कॅल्क्युलेटर द्या. देऊ का 5-6 प्रश्न लाईनीत सलग? काहीच विषय नाही. रेडी सगळेजण? चला लिहा पटापट. 6724. 6724. नंबर 4 वर्गमुळात 2304. नंबर 5 वर्गमुळात 8836. नंबर 6 4489. वर्गमुळात 4489. तक्ता पुसून अरे झालं ना तुमचं? नंबर 7 वर्गमुळात 15876. हे घ्या. बाकी वर्गमुळं आत्ताशी सुरू केलेत. अपूर्णांकाची घ्यायची, पॉईंटवाली घ्यायची, माहिती आहे ना सगळं वर्गमुळं. थांबायचं, वाट बघायची. 4 स्टॉप. चलो रुको. एक एक सांगायचं. सगळे रेडी आहेत ना आता? मी परत एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. इथे काय दिलं सांगा? अरे बोला वाचा की. 6724.
आता 6724चं उत्तर काढताना शेवटला काय दिलंय? अरे बोला ना, काय दिलंय? 4. सांगा चारासाठी तक्ता बघून सांगा, चारासाठी काय येऊ शकतं? बोला पटापट, काय चारासाठी काय येतो सांगा लवकर? 2. 2 येतो, नाहीतर काय येतो? 8 येतो. कारण बघा ना, 2चा वर्ग, बोला 2चा वर्ग किती? 4. शेवटला 4 येतोय. 8चा वर्ग 64, शेवटला 4 होते. असं व्हेरीफाय करायला लागेल बसल्या बसल्या. क्लिअर सगळ्यांना काय ते? आणि त्याच्यानंतर मग आता वर्गमूळ काढताना किती घरं सोडायची रे? 2 घरं सोडायची. /67 कोणत्या वर्गसंख्येनंतर येतो? बघून सांगा, बोला पटापट. 8चा वर्ग ना, मग हा जो आहे ना, हा 8चा वर्ग बरोबर काय सांगा? 64च्या नंतर येतो. इथे किती लिहू सांगा मग आता? 8. ही 8 वाली सिरीज आहे. इथे पण 8 आहे. 82 आणि 88 2 राहिले. तुम्ही लोकांनी आता बघून सांगायचं व्यवस्थितपणे, अंदाज लावायचा. 82 88 या सेंटरला कोण? अरे बोला ना, 85. किंवा अंदाज असा पण लागेल, अरे 64च्या लई जवळ दिसतंय. अरे हाय का नाही? 64च्या जवळ आहे म्हणून उत्तर पाहिजे 82च. नाही कळलं? बघू आता, काहींना ते 64च कळलं नसेल मी काय बोललो. 64 इथला बोललो मी, इथला. 64च्या सगळ्यात क्लोजेस्ट 67 येतो आणि 64 8 वाल्याचा वर्ग आहे, म्हणजे सगळ्यात क्लोज असलं पाहिजे उत्तर, म्हणजे 82 पाहिजे. आणि तसं नाही कळलं तर आपल्याकडे टेक्निक होती 85 वाली. अरे बरोबर का? मग 85चा वर्ग सांगा, चला डायरेक्ट सांगा. 85चा स्क्वेअर, 5चा वर्ग, 5चा वर्ग 25 आणि 8 9 72. म्हणजे ह्या दोघांच्या मधली जी संख्या आहे 82 आणि 88 मधली जी संख्या आहे ती 85 आहे. आणि त्या 85चा वर्ग किती सांगा? 72. म्हणजे तुम्ही लिहिले का असं? 72 25च्या आता तुम्ही सांगायचं, हे जे उत्तर येणार आहे आपलं, ते उत्तर 67 24 वालं मागे येणार आहे का पुढे येणार आहे? मागे येणार आहे. मग उत्तर छोटं घ्यायचं का मोठं घ्यायचं? छोटं घ्यायचं. इथे येणार आहे, इथे येणार नाही. हे उत्तर नाही आहे. उत्तर 82 आहे त्याचं. किती लोकांचं आलंय 82? उत्तर करा. शाबाश, ग्रेट. हां, हे तर काहीच विषय नाही, काहीच विषय नाही. मीच सांगतोय ना ते कधीपासून. मीच सांगितलं होतं ना मगाशी, 80 90 मीच लिहून दिला होता ना मगाशी. मी तुम्हाला फक्त ॲक्युरेट घेऊन चाललो एकदम. कारण काय होतं, याच्या मागे का ह्याच्या पुढे हे ओळखणं जास्त सोपं आहे. 80 90 मध्ये काय होतं, ते फरक काढत बसावं लागतो. आणि त्यात गफलत कुठे होते माहिती आहे का? जेव्हा तुम्ही इथं 36चा आणि 46चा वर्ग काढायला जातात तेव्हा गफलत होते. तेव्हा तुम्हाला कळेल ते. त्यापेक्षा 45 आणि तिथे 35 बेटर राहील कधी पण. ठीक आहे, ते करून बघा वाटतं तुम्ही. नाही अजून एक तसं शेवटला एक्सप्लेनही करतो मी, काय टेन्शन नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट. 2304 रेडी सगळेजण? बोला पटापट. हा, शेवटला काय? शेवटला काय? 4. चला उचलला 4ला. ठीक आहे, 4 4 बदली काय? इथं समोरच आहे काय? 2 8. 4च्या बदली काय सांगा लवकर? 2 8. करेक्ट ना? मग 4च्या बदली एक तर 2 आहे, नाहीतर काय 8 आहे. आणि अलीकडं 2 लोक सोडल्यानंतर इथं काय? 23. 23च्या सगळ्यात क्लोजेस्ट. बोला 4चा वर्ग 16च्या पुढे ना, का 5चा वर्ग 25च्या पुढे 23 आहे? नाही ना. कोणाच्या पुढे सांगा लवकर? 4चा वर्ग बरोबर 16च्या नंतर येतं ते. आणि मग 4च्या वर्ग 16च्या नंतर जर येत असेल तर इथे किती पाहिजे सांगा? 4 पाहिजे. 4 पाहिजे. आता तुम्ही इकडे बघून घ्या, लक्ष द्या सगळ्यांनी, गडबड नको काहीच. ते या दोघांच्या सेंटरला काय? बोला पटापट बोला. अंदाज लावला तर आता समजा आपण म्हटलं हे 16 आहे, तर 16च्या 23 पार लय पुढे गेलं आणि यानंतर डायरेक्ट 25 आहे. हे 25च्या क्लोजेस जाऊन बसले पाठीमागं, म्हणजे उत्तर 48 पाहिजे. हा तुमचा अंदाज आणि आपला अंदाज सगळं मी तेच मगाशी ते सांगितलं, तेच सांगितलं मी. पण आपण जर एकदम सेंटरला आहे, ज्याला तो अंदाज कळत नाही, त्याने एकदम सेंटरच्या एलिमेंटला घुसायचं. दोघांच्या मध्ये काय? 5 वाला. 5 वाला म्हणजे काय? 45. अरे बरोबर ना? मग दोघांच्या मध्ये जर 45 आहे तर 45चा स्क्वेअर सांगा. बोला 5चा वर्ग 25 आणि 4 नंतर 5 4 पंचे 20. हे कम्पेअर करणं खूप जास्त सोपं होतं आपल्याला. 20 25 पेक्षा हा दिलेला प्रश्न मोठा दिसतोय. तुम्ही सांगा 2304 20 25च्या नंतर येईल का 20 25च्या आधी येईल? नंतर येईल ना. म्हणजे हे नंतर येतंय, आधी येत नाही. मग देवाने तुम्हाला कौल कोणता दिला? नंतरचा दिला, आधीचा नाही दिला. उत्तर 48 पाहिजे. आलंय का? अरे आलंय का सगळ्यांचं? नेक्स्ट नंबर 5. नंबर 5 बोला फटाफट. नंबर 5 मध्ये शेवटला काय? शेवटला काय सांगा लवकर? 6. 6 साठी 2 जोड्या सांगा. 6 साठी 4चा वर्ग 16चा 6, 6चा वर्ग 36चा 6. ह्याला 2 जोड्या असतील, एक 4 वाले आणि काय दुसरं काय? 6 वाली जोडी. 4 वाला आणि एक 6 वाला. क्लिअर आहे ना सगळ्यांना? ठीक आहे, आता एकच मिनिट बघा सगळ्यांनी. आता इथं इथं लक्ष द्या सगळ्यांनी. इथं 2 लोकांना सोडायचं. /88 आहे ना लक्षण सगळ्यांचं? 88 संख्या कोणत्या वर्ग संख्येनंतर येते? बरं 8चा वर्ग काय? 8चा वर्ग सांगा ना? 64. 9चा वर्ग काय? 81. 10चा वर्ग 100. 100 नाही चालत, ते 2 आकडीचं फक्त. ठीक आहे, म्हणजे हे कोणाच्या वर्गानंतर येतं? 9चा वर्ग बरोबर 81च्या नंतर येतं. क्लिअर का? मग आपल्याला फक्त 9 आहे ना, त्या 9ला इथे लिहायचं आणि इथे लिहायचं. उत्तर एक तर 94 आहे, नाही तर उत्तर काय माहिती आहे का? 96 आहे. क्लिअर सगळ्यांना? सांगा दोघांच्या सेंटरला 95 का? दोघांच्या सेंटरला 95 सांगा. 95 मध्ये 5चा वर्ग. 5चा वर्ग बोला पटापट. 5चा वर्ग 25 आणि 9 नंतर 10. 9 10 90 25 पेक्षा हा दिलेला प्रश्न तुम्ही कम्पेअर करणार. रेडी सगळेजण? मग सांगा हा जो प्रश्न आहे 88 36 मागे
मागे येतो. बघून घ्या बघा, 88 आहे, हा 90 आहे. 88 मागे आला पाहिजे, पुढे नाही येऊ शकत. उत्तर 94 पाहिजे का 96 पाहिजे? मग 94 पाहिजे. 94 उत्तर आहे. 4489 थोडं वर लिहितो. जो आता पुढचा प्रश्न आपला 44 काय 89, कितवा प्रश्न आपला 6वा. ठीक आहे, या प्रश्नात सगळ्यांचं लक्ष असू द्या प्लीज. आता वरती बघाल प्लीज काय ते. तर याच्यामध्ये सगळ्यात लास्टला काय दिसतोय इथं? बोला काय तो 9 आहे. 9 ही संख्या जी आहे कोणाची येऊ शकते वर्ग? बोला फटाफट. हा 3 आणि 3 आणि कोणाचं? 3 आणि 7. बघून घ्या एकदा, चेक करून घ्या. 3चा वर्ग बोला. 3चा वर्ग 9 येतो. 9 लास्टला बरोबर. 7चा वर्ग बोला. 49 येतो. क्लिअर का? 3 आणि 7च पाहिजे. आणि मग आता 2 लोक सोडले आपण, 1 2 बोला स्लॅश. 44 कोणानंतर येतो? तुम्ही सांगा. 25 नंतर का 36 नंतर? 36 नंतर. 49 घेऊ शकत ना आपण. मग हा कोणाच्या वर्गानंतर सांगा? 6चा वर्ग 36च्या नंतर येतं. मग 6ला इथे एक लिहायचं आणि 6ला इथे एक लिहायचं. क्लिअर आहे का? आता दोघांमध्ये नेमकं काय, त्यासाठी तुम्ही यांच्या सेंटर एलिमेंटला घुसा. सेंटरमध्ये काय सांगा? 65. मग सेंटरला जर 65 असेल तर 65चा वर्ग सांगा मला. बोला. 5चा वर्ग 25 आणि 6 7 42. आता कम्पेअर करण्याला सोपं होतं. काय होतं बघा, आता हे 44 आहे, हा 42 आहे. सरळ सरळ ते पुढे गेला पाहिजे. मग पुढे गेलं पाहिजे. हे पाहिजे, हे नाही पाहिजे. उत्तर 67 आहे, कारण ते पुढे चाललेलं उत्तर. करेक्ट का? मागे नाही येते. सगळे उत्तर मॅच झालीत ना सगळ्यांची? ठीक आहे. आता 7 नंबर. 7 नंबरचं थोडं लक्ष असू द्या व्यवस्थित. 7 नंबरच्या प्रश्नात आपण ते पहिली जोडी बनवून घेऊ. रेडी सगळेजण? काय ते शेवटला काय दिलं? शेवटला काय दिलंय? 6. 6 साठी 2 जोड्या सांगा. बोला 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 पटापट. 6 साठी 2 जोड्या कोणत्या? कोणाचा वर्ग येऊ शकतो? 6. 4चा येऊ शकतो आणि कोणाचा येऊ शकतो? 6चा येऊ शकतो. बरोबर आहे का? मग बघा ना, 4चा वर्ग 16चा 6, 6चा वर्ग 36चा 6. आणि मग आता वर्गमूळ काढतोय आपण. 2च घरं सोडायची बरं. 1 2. तिथं तुम्हाला जास्त दिसलं की बळबळ 3 सोडू नका, नाही चालत ते. ठीक आहे, 2च म्हटलं तर 2च करायचं. आणि मग इथून स्लॅश 158 ही संख्या कोणत्या वर्ग संख्येच्या नंतर येते? बोला. हां तेच पुढं जातं ते पुढं. 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 121, 12चा वर्ग 144, 13चा किती? 169. नाही चालत. मग हा जो 158 आहे तो कोणाचा वर्ग सांगा लवकर? 12चा वर्ग 144च्या नंतर. करेक्ट ना? त्याच्यानंतर येते. मग सांगा 12चा वर्ग 144 तर आपण इथे काय लिहिलं माहिती आहे का? आता 12. दोन्हीकडे 12 येईल. इकडे बघून घ्या सगळ्यांनी. 12 आणि 12 म्हणजे उत्तर काय माहिती आहे का? एक तर 124 आहे, नाही तर 126 आहे. मग त्यातलं काढण्यासाठी काय करायचं? आता इकडे बघाल प्लीज सगळ्यांनी. इथून सेंटरला काय सांगा दोघांच्या? 100 काय सेंटर? 125. 5 वाला सेंटर असतं. 125. 125चा वर्ग आपल्याला काढायला येतो बरं मागासारखा. सेम सांगा मग आता. 5चा वर्ग 25, 12 गुणिले 13, 156 का? 13 13 दुने 26, 7ला 2, 13 काय? 13 2 किती? 15, 156. म्हणजे हे 156 येते. नीट बघा सगळ्यांनी, गडबड नको करायचं आता मला. 156 25 पेक्षा तुम्ही लोकांनी आता कम्पेअर करणार. ते जो प्रश्न जो दिलाय तो पुढे जातो का मागे जातो? बघा. 158 आहे, इथे 156 आहे, पुढे गेला पाहिजे. बरोबर ना? 158 76. बरोबर ना? मागे येत नाही, पुढे येते. देवाने तुम्हाला कुठला कौल दिला? डावा कौल दिला का उजवा कौल दिला? उजवा कौल दिला, डावा नाही दिला. उत्तर लिहून टाका. म्हणून वर्गमुळामध्ये 15876 इक्वल्स टू 126. बेसिक आहे सगळं. पॉईंटवाले पाहायचे, बघू अपूर्णांकाचे पाहायचे, सगळं नंतर येईल. ठीक आहे. याच्या खाली नेक्स्ट टॉपिकला सगळ्यांनी घन आणि घनमूळ. घन आणि घनमूळ. ठीक आहे, रेडी? आता पाठीमागची जी मेथड आपण केली होती वर्गाची वगैरे काय ते, त्यात तुम्हाला लोकांना काही फॉर्म्युले बेसिक मी असा हा चॅप्टर घेणारच आहे. एक आधी क्लिअर सांगतो. ए प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग तुम्हाला जेव्हा मी समजा असं म्हणायचो की यार 12चा वर्ग काढा, त्याला आपण ना ह्याला ना मनामध्ये असं ए आणि याला बी म्हणायचो. बीचा वर्ग आहे का? बरोबर का? दोघांचा गुणाकार म्हणजे काय? ए बी आणि त्याची डबल 2ab.
मग अलीकडच्या एचा वर्ग ए वर्ग आहे का नाही, बरोबर ना. बेसिक असतं, काय नसतं ते लॉजिक बिजिक काही नाही, गरीबाचं आहे सगळं. ठीक आहे. तर घनमध्ये ना ते घनवालं लॉजिक लागतं. पण मी एक रिक्वेस्ट करेल, कोणत्याही प्रकारे हे जे काही वैदिक मॅथ्सची मेथड आहे, जी काही मेथड मी सांगणार आहे त्याने करायचं नाही घनबिनं. मी क्लिअर करतो काय ते बघा. समजा तुम्हाला लोकांना म्हटलं 11चा घन काढायचा आहे. कितीचा घन काढायचा आहे? 11चा. मला पहिल्यांदा 1 ते 10पर्यंतचे घन सांगायचे. 1 ते 10पर्यंतचे घन पान पलटून सांगितले तरी चालतील. पाठ आहेत का? मग पान पलटला आवाज कसं काय आला? नया है वह. सांगा एकाचा घन किती? हां बोला. 2चा घन किती? 8. 3चा घन 27. 4चा घन 64. 5चा घन 125. 6चा घन 216. 7चा घन 343. बरं 8चा घन 512. 9चा घन 729. आणि 10चा घन काय? 1000. फिक्स ना? ठीक आहे. आता बघू आपण काय ते, लक्ष द्या सगळ्यांना आता. तर 11चा घन काढताय. 11चा घन काढणे म्हणजेच 11चा किती वेळा गुणाकार करणे? बोला किती वेळा? 3 वेळा. म्हणजे ते असं असेल 11 गुणिले 11 गुणिले 11, बरोबर ना रे. मग 11 गुणिले 11 आपल्याला माहिती आहे ना आधीपासून. आतापर्यंत काय केलं तेच तर केलं, तासभर झालं. मग किती आलं? 121 गुणिले किती परत? 11. 11 1 हातचा आला. 11 2 22 आणि 1 23. हातचा आला 2. 11 1 11 आणि 2 हे येतं ना? तेरा. काय विषय नाही, चला बरं. आणि तेच जर समजा त्या वैदिक मॅथ्सच्या मेथडने आपण 11चा घन वगैरे काढायला गेलो तर काय होतं ते बघून घ्या सगळ्यांनी. 11चा घन काढताना 11 मध्ये 1, इथे 1 कळते सगळ्यांना. त्यानंतर मग हे टेक्निक आहे, ट्रिक आहे फक्त. ठीक आहे. याचा वर्ग करतात. काय करतात? त्याचा वर्ग. सांगा एकाचा वर्ग किती? 1. मग त्याच एकाचा इथं करतात घन. काय करतात तिथं? घन. सांगा एकाचा घन किती? 1च. ठीक आहे. मग इथे एक शून्य घेतात, इथे एक शून्य घेतात. त्यानंतर ह्याची डबल करा. एकाची डबल काय? 2. या एकाची डबल काय? 2. बेरीज करा. बोला 1 आणि 0 1. 2 आणि 1 3. 2 आणि 1 3. 1 आणि 0 1. 1331. ते बघायला भारी वाटतं, थोड्यापुरतं टेम्पररी. आकडे जसे मोठे मोठे होत जाते ना तसं ते आपल्याला जड जाईल. ठीक आहे. मी जस्ट एक शो दाखवते, काही नाही असलं करायचं पण नाही पेपरमध्ये. ठीक आहे. मग कारण काय माहिती आहे का, ते भरपूर टेक्निकल मेथड असतात. ते असं म्हणतात ना 12 गुणिले 13 याची मेथड तुम्हाला लोकांना माहिती आहे ना. ते 12 गुणिले 13 म्हटलं की इथून 12 म्हणजे 1 लाईन झाली 1 आणि इथं साईडला 2 लाईन झाल्या, याला म्हणतात 12. 1 2 म्हणजे 12. कळतंय का? आणि मग 13 म्हटलं ना, 13साठी काय माहिती आहे का, इथे 1 झालं. त्यानंतर मग पुढे काय माहिती आहे का, 1 2 आणि काय माहिती आहे का 3. ह्याला काय म्हणतो आपण? ते 13. म्हणजे हा 1 12साठी होतं आणि हे कशासाठी? 13साठी होतं. मग जेवढे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन झाले, 1 इथं झाला, इथं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, इथे सेम या साईडला झालं, इथे या साईडला झालं, आणि हे शेवटचे सगळेजण एकत्र आलेले बिचारे. ठीक आहे. आता काउंट फक्त ते पॉईंट टिपके काउंट करायचे, टिपके. ठीक आहे. कसं ते बघा आता, हे टिपके सगळे काउंट करायचे. 1 2 हां 3 4 5 6. इकडच्या सेक्शनमधले ते बरं, तिकडचे किती आले सांगा ते? 6. बरं आता इकडे बघा 1 2 3 4 5 5. आणि इकडचं काय? 156. एवढं करेपर्यंत 13 2 किती? 26. 13 1 13. 13 2 किती? 15. झेडपी महानगरपालिका कधी जिंदाबाद आहे. क्लिअर सगळ्यांना काय ते? काही गरजच नाही ना कुठं बिनकामाचं. आणि जर या ठिकाणी तुम्हाला लोकांना इथं तुम्हाला म्हटलं 89 आणि इथं तुम्हाला म्हटलं 94, येड लागेल ते काय लिहिलं काय ते बी कळायचं नाही. तर असे कुठं नाही करायचं नाही काय पण. ठीक आहे. म्हणजे कुठं काय करायचं, कोणती मेथड करायची नाही. ठीक आहे. वैदिक मॅथ्स एका टेम्पररी एका लिमिटपर्यंत ठीक आहे. पण पेपरला ते हाय ते बी क्लिक होत नाही, ते कधी क्लिक व्हायचं. ठीक आहे. मग जे आहे ते आपण बेसिकपासून करू. म्हणजे आपल्याला शेवटी शाळेच्या मेथडवरती विश्वास ठेवायचा आहे, कारण आपल्या डोक्यात ते भिनलं लहानपणापासून. ठीक आहे. दुसरं नवीन काय ऐकलं की टेम्पररी भारी वाटतं, नंतर विसरून जातो आपण. क्लिअर सगळ्यांना? मग हे 11चं सांगितलं, चला व्हॅरीफाय करूनही दाखवलं, काही विषय नाही. याच ठिकाणी समजा आता इथं 12 आला असता. 12चा वर्ग करताना इथे 1 इथे 2. सांगा आता 2चा वर्ग बोला 4. 2चा घन बोला. बोला ना. 2चा घन किती बघून सांगा ना. 8. ठीक आहे. इथे 0 लिहिला, इथे एक 0 लिहिला. याला डबल करा 8. याला डबल करा 4. ठीक आहे. बेरीज सांगा. चला 8 आणि 0 इथं 8 आला. 8 आणि 4 किती आलं? 12. हात चाला 1 2 आणि 4 4 आणि 2 6 आणि 1 किती आलं? 7. आणि इथं किती आलं? 1. 1728 येते का बघू आपण खरंच. तर 12 गुणिले 12 गुणिले 12. चला झेडपी महानगरपालिकावाले रेडी सगळेजण? अलर्ट. 12 गुणिले 12 144. ते पाठ केलं आपण, बरोबर ना. आणि मग साईडला परत गुणिले किती आहे? 12. ते इथं लिहा, नसेल झेपत तर इथे लिहा. क्लिअर ना? शेवटी 12चा पाडा एवढा अवघड नाही, डायरेक्ट बोलू शकतो आपण. सांगा 12 चोक 48. 8 हातचा आला 4. परत 12 चोक 48. 48 आणि 4
52चा 2 हातचा आला 5. बरं 12 एक 12 आणि 5 1728 येतं ना, तेच आहे सगळं ते. क्लिअर. मग आता हे कसे आत्ता बरं वाटतंय, पण जसं आकडे मोठे येतील, उदाहरणार्थ इथे तुम्हाला लोकांना समजा इथे 19 आला. आता 19 आल्यानंतर मला सांगा आता 19चं इथे एक, इथं काय सांगा लवकर 9. रेडीन सगळेजण ना. 9चा वर्ग सांगा, बोला फटाफट. 81. 9चा घन सांगा 729. करेक्ट ना. ठीक आहे. आता गडबड कुठे होऊ शकते ते तुम्हाला सांगतो. इथे शून्य घेतला, इथे शून्य घेतला, ह्याला डबल करा रे. अरे करा डबल. 162 ह्याला डबल करा. 18 डबल डबल 18. थांबा आता. जेव्हा तुम्ही यांची बेरीज करायला चालता, बेरीज करताना काय होतं, 729 आणि शून्य किती रे, 729. पण आपण सगळं लिहित नाही, तिथे काय लिहितं माहिती आहे, 9 आणि उसना किती गेला माहिती आहे का, 72. त्याची बेरीज करायची आता. ठीक आहे, बघू ना आपण. सांगा 2 आणि 1 3, 3 आणि 2 5. बरं 8 आणि 6 14, 14 आणि 7 14 आणि 7 21, 21चा 1 हातचा आला 2, 2 आणि 1 3. हे जे 31 आहेत इथे नाही लिहिता येत, ते कुठे घ्यायचे, इथं डोक्यावर इथे वर घ्यायचे, बरोबर. डायरेक्ट करू आता. 31 आणि 9 किती, 40 आणि 18 किती, 40 आणि 18 किती 58. मग 58चं इथे 8 लिहिल्यानंतर परत जो 5 राहिला ना, तो इथे लिहिता येत नाही, तो इथे वर लिहिला. 5 आणि 1 किती 6. हे शेवटी फायनली आलं 6859 असं काहीतरी आलं. आपण बघू खरंच ते आहे का, तसं नाही आहे, काय गडबड आहे का, वेगळीच मेथड सांगितली काय, ते बघू आता. 19चा चुकून वर्ग लिहिला होता बरं मी, ते घन होता, मिस्टेक झाली तिथे. ठीक आहे. मग 19चा तर घन करायलो आपण. 19 गुणिले काय सांगा ते, 19 गुणिले परत 19. या दोघांचा गुणाकार म्हणजे याचा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे सांगा लवकर. बघून सांगा आता ते सध्या. बोला. ती पाठ करणार तुम्ही, हा पाठच करायचे, शपथ आहे तुम्हाला ते पाठ करायचे. 300 किती 361 आणि गुणिले किती सांगा त्याला 19. ठीक आहे. कसंही करा, काही करा. 9ने गुणा, नंतर 1ने गुणा, नाही तर 19ने पूर्ण त्याला गुणाकार करा, काही विषय नाही आहे. आपण एकदम गरीबाला समजून जाऊ. सांगा 9 1 9, बरोबर ना. बरं 9 सक 54चा 4 हातचा आला 5. बरं 9 त्रिक 27 आणि 5 32. इथे लिहिला. चला आपण एक शून्य घेत असतो आपण. मग 1 1 1 1 6 6 1 3 3. यांची आता करणार बेरीज आपण. 9 आणि 0 इथं 9, 4 आणि 1 5, 6 आणि 2 8, 3 आणि 2 3 आणि 3 6, 6859. तेच आहे की. काही जरी झालं तर कुठेतरी 5-10 सेकंद ह्याला कमी लागले त्याच्यापेक्षा. आता गुणाकारच करून ॲडिशन करायची होती, काही नाही आहे. एक नोट आहे सगळ्यांनी प्लीज. त्यात कोणत्याही संख्येचा घन करताना, कोणत्याही संख्येचा घन करताना शालेय पद्धतीने त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करावा. शालेय पद्धतीने त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार करावा. संपला विषय. आपण कोणाला नावं ठेवत नाही. वैदिक मॅथ्स मेथड वाईट आहे हे मी म्हटलं का, नाही आहे. टाइम कन्झ्युमिंग आहे, मी वाईट नाही म्हटलं, चांगलं आहे, खूप भारी, एक नंबर आहे, ते विषयच नाही. ठीक आहे. चला आता हे जे काय सांगितलं तुम्हाला मी त्यासाठीच सांगितलं, हे नका करू. कारण परत इथं आकडे वेगळे आले की परत मग मेथड बदलते. नका करू. काय किचकट आहे, खूप किचकट आहे. आणि हे जे सांगितलं ना तुम्हाला मी, काय होतं माहिती आहे काय, असं असतं ते ए प्लस बी आहे ना, कंसाचा जो घन असतो ना, घन, बोला फटाफट पुढे काय सांगा ते. एचा नाही, स्क्वेअर नाही, आता क्यूब आहे ना. एचा घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक b चा घन. हे असं आहे ना, याला आपण युटिलाइज केलं पण ते पत्ता लागला नाही. खरंच युटिलाइज केलं आपण ते. तो जो बी आहे ना, बीचा घन म्हणजे दुसऱ्या पदाचा घन. ॲक्च्युली इथं अलीकडे एची किंमत 1 असल्यामुळं त्याचा वर्ग केला काय घन केला काय ते येतच नाही, तिथं काही टेन्शन नाही, एकच राहत होतो, त्यामुळे घेतलं नाही. मग इथे समजा तुम्हाला लोकांना इथे 1 1 असतं, 1 1 वगैरे असं काय ते. त्यामध्ये मग एकाचा घन 1, एकाचा घन 1, मग ते 3, एकाचा वर्ग 1 आला, मग 1 इथं साईडला आला, तर 3 आला, 1 आला, इथं एकाचा वर्ग 1च आला. कळतं नाही, गुणाकार आहे सगळा इथं, बरं लक्षात घ्या सगळ्यांनी. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, इथं 1 आला, 3 1 3, 3 1 3, बरं 3 1 3, 3 1 3 आणि पलीकडे 1, 1331. नका ना आधी लागू यायच्या. काय टाइमपास करता, काय गरज आहे का, काहीच गरज नाही, खरंच काही गरज नाही टाइमपास करायची. ठीक आहे. त्याने काय होतं, कन्फ्युजन जास्त वाढतं आपलं, जे येतं ते बी येत नाही परत. ठीक आहे. घनमूळ घ्यायचं आता का नेक्स्ट लेक्चरला घ्यायचं. पहिल्याच लेक्चरला तुम्ही लोक शो दाखवायचा, बरोबर किती आळशी आहेत तुम्ही ते. पुढील संख्यांची घनमुळे काढा. कॅमेरा
ॲक्शन. ठीक आहे, चला घनमुळे काढामध्ये आवाज नको. प्रश्न पहिला, कॅल्क्युलेटर ऑन करा. घनमुळात रेडी. 85184 85184 इक्वल टू किती असा प्रश्न आहे आपल्याला घनमुळात. 85184 सगळे रेडी. एक गणित क्लिअर एक्सप्लेन करतो, मग बाकीचं बघू आपण काय ते. वेट अँड वॉच, थांबा. मगाशी आपण जे शिकलो ते वर्गमुळं होती. वर्गमुळाचं काही ते आणू पण नका डोक्यामध्ये, काहीच नाही. वर्गमुळाचा इकडे संबंधच नाही काहीच. ठीक आहे, वर्गमुळापेक्षा 10 पटीने घनमुळं सोपी आहेत. काय ते कळलं बघा आता लगेच. तर मला सांगा, एकाच्या घनाच्या एकक स्थानिक आहे 1, 4च्या घनाच्या एकक स्थानिक आहे ना, लक्षात येतं ना काय ते बघा. एकाला 1 होतं, 4ला काय आलं 4 आलं, 5ला 5, 6ला 6, 9ला. इतकं भारी येतं. ह्याला काय जोडीबिडी नाही, डायरेक्ट जशाला तसं आहे. लई लोकांना बघा ऑलमोस्ट काय काय सांगितलं ते शून्य तर घ्यायची गरज नाही आपल्याला. म्हणजे बघा लक्षात घ्या सगळ्यांनी, संख्या आणि त्या संख्यांच्या घनाचे एकक स्थान. कसले एकक स्थान सांगा? घनाचे एकक स्थान. मागाशी कसलं होतं? वर्गाचे होते ना. मग आता इथं घनाचे एकक स्थान जे काय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांना डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. बघा आता उदाहरणार्थ प्लीज लक्ष द्या, थांबा, लगेच लिहू नका, वेट घाई करू नका. संख्या जर का तुम्हाला म्हटलं मी 1 असेल, त्यानंतर तुम्हाला म्हटलं गेलं इथं 4 असेल, नाहीतर 5 असेल, नाहीतर इथं 6 असेल, नाहीतर 9 असेल, या सगळ्यांसाठी उत्तर येतं सेम टू सेम. जशाच तसं उत्तर येतं. एकाला 1 येतो, 4ला 4 येतो एकक स्थानी, 5ला 5, 6ला 6, 9ला 9. बघून घ्या तुम्ही तिकडं बघा. हे बघा जशाला तसं आहे. एकाला 1च आहे, 4ला 4च आहे, 5ला 5च आहे, 6ला 6च आहे, त्यानंतर इथं 9ला 9च आहे. क्लिअर सगळ्यांना काय ते? आणि जे उरले हे शून्य तर घेऊच ना, शून्याचा प्रश्न बी येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. 2साठी काय रे 8, 8साठी काय माहिती आहे का 2. हे बघा, हे बघा लास्टला बघा, लास्टला 2. ठीक आहे. 3साठी काय सांगा 7, आणि 7साठी काय 3. लक्षात ठेवायला पण सोपं झालं ते उलटं. ठीक आहे. मग जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 2 असेल तर घनाच्या एकक स्थानी काय येईल माहिती आहे का 8 येईल. आणि जेव्हा संख्येच्या एकक स्थानी 8 असेल तर घनाच्या एकक स्थानी काय सांगा 2. म्हणजे 2ला 8 आहे आणि 8ला 2 आहे. त्यानंतर मग जर 3 असेल तर 3ला 7 आणि 7ला 3. याच्यात कोणतीही जोडी बनत नाही, ह्या डायरेक्ट उत्तर येतात. डायरेक्ट उत्तर. उदाहरणार्थ बघा आता इथे सांगा शेवटला काय सांगा 4. तर हे इतकं सोपं आहे बघा. 4साठी एकक स्थानी काय आला पाहिजे? 4साठी सेम टू सेम काय 4च. इथे 4च पाहिजे, मग काही होऊ दे 4च पाहिजे. क्लिअर सगळ्यांना? आणि त्याच्यानंतर मग इथं जेव्हा वर्गमुळं काढली तेव्हा 2 घरं सोडली. आता घनमुळं काढताना काय करायचं? 3 घरं सोडायची. म्हणजे 1 2 3. ही 3 घरं सोडल्यानंतर जे काय राहतं ते राहतं 85. मगाशी वर्गसंख्या पाहिल्या होत्या, आता घनसंख्या पाहायच्या. घनमुळं काढताय. ठीक आहे. घनसंख्यामध्ये घनसंख्या बोला. एकाचा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, मग 64, 125. लक्षात थांबा. 85 ही संख्या सगळ्यात क्लोजेस्ट आणि कोणानंतर येते? 27 नंतर नाही, 64 नंतरच्या जवळ आहे का? मग 125 चालेल का घेऊन? नाही. मग ही 85 ही संख्या 4चा घन बरोबर काय 64च्या नंतर येते. आणि म्हणून आपण हा जो 4 आहे त्या 4ला आपण इथे लिहिणार आहे. उत्तर 44. परत सांगतो. तक्ता बनवलात? तक्ता लिहा. तक्ता लिहा फटाफट. संख्येच्या बाजूला अर्ध्या भागात तक्ता लिहायचा. मग एक्सप्लेन करतो परत. ठीक आहे. असो, लक्ष द्या. आता वरती बघा सगळ्यांनी. आता 85184 मध्ये सगळ्यात लास्टला काय दिलं सांगा लवकर? इथं 4. तर इथं 4 या संख्येसाठी 4साठी 4च येतो. मगाशी 4साठी ते काहीतरी वेगवेगळं आलं बरोबर ना. 2 होता, 8 होता. आता तसं नाहीये. आता एकाला जशाला तसं येते. 4ला 4च आहे. तर या 4साठी इथं 4च घ्यायचा. आणि मग इथं घनमूळ काढताना 3 घरं सोडायची. 1 2 3. क्लिअर का? मग 3 घरं सोडल्यानंतर स्लॅश टाकायचं. इथे जे काय राहतंय, हे जे काय राहतंय ते 85 ही संख्या एकत्र बघून मला सांगा 85 कोणानंतर येतो? 8 नंतर, 27 नंतर, 64 नंतर का 125 नंतर? 64 नंतर लिहायचं. मग तो 4चा घन बरोबर 64च्या नंतर येतो असं स्पष्ट मेन्शन करा तिकडं. आणि मग हा जो 4 आहे तो 4 तुम्ही इथे लिहायचा. उत्तर आलं 44. खोटं वाटतं? 44ला 3दा गुणून बघा, उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2. कॅल्क्युलेटर हा बरे, मोबाईल नाही चेक करत मी.
बघून ठेव कोण आहेत. व्हॉट्सअप फेसबुक काहीच नाहीये. तो ते त्याचंही वापरते, लोकांचे वापरते ते. अरे बापरे. बरं, प्रश्न क्रमांक दुसरा. भावा पुढे काहीच नको बोलू भावा, तो दुःख कळलं मला भावा. ठीक आहे, ठीक आहे. ल्या 389017 389017. लवकर, एक मिनिट लक्ष द्या. इथं बघून घ्यायचं. 2ला 8 आहे, 8ला 2 आहे, 3ला 7 आहे, 7ला 3 आहे. इथं जशाच तसेवाले फक्त 5च लोक आहेत. एकाला 1, 4ला 4, 5ला 5, 6ला 6, 9ला 9. पण इथं लास्टला काय सांगा लवकर? 7. सांगा 7साठी काय? 7साठी काय? 7साठी काय? 3. फक्त 5 लोकांना जास्त. 5 लोकांना कोणाला? एकाला 1 आहे, 4ला 4 आहे, 5ला 5, 6ला 6, 9ला 9. पण 2ला काय? 8. 8ला काय? 2. 3ला 7, 7ला 3. मग इथे दिसतोय तुम्हाला 7. तर 7ला काय सांगा लवकर? 3 पाहिजे. झालं. आणि मग जर का 7ला 3 असेल, लक्ष द्या सगळ्यांनी, तर इथून तुम्ही आता 3 लोक सोडणार. 1 2 3 स्लॅश 389. चला घन बघून घ्या सगळ्यांनी पटापट. चला 343 हा सगळ्यात जवळ आहे त्याच्या, करेक्ट ना? मग लिहून टाका खाली तिथे. 7चा घन 343च्या तो नंतर येतो. 7चा घन कितीच्या सांगा लवकर? 343च्या तो काय येतो? नंतर येतो. आणि मग 7चा घन म्हटलं इथं 7 आलाच पाहिजे. इथं अलीकडे हे 73चा घन येतो. आता एक सलग 3 गणित मला करून दाखवायची तुम्ही लोकांनी. रेडी? 314432 बरोबर. नेक्स्ट 531441. नेक्स्ट. रेडी सगळेजण आता? ठीक आहे. आले का दोन्ही पण? का सांगायची, एक्सप्लेन करायची गरज आहे? बरं थांबा, उत्तर नाही फोडायचं कोणी. थांबा. लिहा 804 357. 804 357. मस्त रे. क्या बोलो? हो गया ना? बेसिक आहे, काहीच नाही त्यामध्ये. नंबर 3. बोलो नंबर 3. रेडी? शेवटला काय? ए लास्टला काय? इथं 2. 2च्या बदली काय? 8. ल्या 2च्या बदली 8. फायनल का? त्यानंतर मग इथं इकडे बघा, लक्ष द्या. 1 2 3 3 लोक सोडायची. 314 कोणानंतर येतो? 314 बोला फटाफट. 216च्या नंतर इथे लिहू शकता. हा 216. 6चा घन काय सांगा? 216. त्याच्यानंतर येतो तो. लक्षात घ्या सगळ्यांनी. मग इथं तुम्ही लोकांनी काय घ्यायचं सांगा लवकर? इथं 6. म्हणजे हे उत्तर कोणाचं आहे? 68चं. झालं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4. त्यामध्ये सगळ्यात लास्टला दिला इथं 1. मग एकासाठी काय रे? इकडे एकासाठी काय? सेम टू सेम एकच का? मग एकासाठी एकच आहे, फिक्स आहे. मग त्यानंतर मग 1 2 3 लोक सोडली. 531 ही संख्या कोणानंतर येते? 512 नंतर. ग्रेट. मग 531 संख्या 8चा काय सांगा लवकर? घन. 500
12. 512च्या नंतर येते, 512 नंतर ही संख्या येते. मग तुम्ही लोकांनी काय करायचं, इथे जो 8 आहे ना तो इथे लिहायचा, 81 फिक्स. आणि त्याच्यानंतर नंबर 5 लक्ष असं सगळ्याचं वरती बघा. आता शेवटला इथे 7 आहे, लक्ष द्या प्लीज. 7च्या बदली काय, 7च्या बदली काय सांगा, 3. मग 7च्या बदली इथं 3 आला फिक्स. त्यानंतर मग 3 लोक सोडायची, 1 2 3. मग अलीकडे 804 किसके बाद, बोला ना, 729 नंतर नंतर तर 10चा 1000 आहे, तो चालणार नाही. मग इथं हा 7चा घन का 9चा घन, 9चा घन किती, 729च्या नंतर येतो, करेक्ट ना. आणि म्हणून तो जो 9 आहे तो 9 इथं लिहायचा, बरोबर का. 93 फायनल. क्लिअर. डन. आज सुरू झालं.